सर्वांच कर्तारो वंदे वाणी विनायको मंगलमूर्ती मोरया सरस्वती माता की जय। अतुलित बलधामं हेम शैलाभदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। हनुमान भगवान की जय। पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु गजानन महाराज की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। परशुराम भगवान की जय। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। रत्नाकरां धौतपदां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वंदे भारत मातरम। भारत माता की जय। हनुमान कथेचे माझे प्रेरणास्थान परमपूज्य स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या चरणी वंदन। आपण सर्वे श्रोते जगदीश मूर्ती आपणा सर्वांच्या हृदयस्थ नारायणाला वंदन। स्वामींच्या घरामध्ये स्वामींच्या दरबारामध्ये हनुमान कथेच्या आजची आपला मंगल दिवस आहे, सांगतेचा दिवस आहे। आज आल्यानंतर इथं प्रवेश केल्यानंतर लगेच कळालं की लाईट गेलेले आहे. ते काहीतरी काम चालू आहे तिकडे मोठं. त्या JCBच्या याच्यात काय झालं असेल कंडिशनला ते प्रयत्न करतायत. अजून त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही, पण आमच्या माधवीताईंच्या प्रयत्नांना यश आलं एवढं. म्हणजे अशाच प्रकारे संकटातून मार्ग काढत स्वामींच्या घराचा प्रवास त्यांनी अविरुद्धपणे पुढे चालू ठेवलेला आहे. आणि विशेष करून मी पहिल्या दिवशी उल्लेख केल्याप्रमाणे की सगळ्या ह्या गोष्टींना राष्ट्रनिष्ठेशी त्यांनी जोडलेलं आहे. वंदे मातरमचे रोज 2 वेळेला प्रार्थना होते, संघाची प्रार्थना या ठिकाणी होते. म्हणजे हे सगळं काम धर्म आणि राष्ट्र सगळं एकत्र झालं पाहिजे असा त्यांचा आग्रह मोठा कौतुकास्पद आहे. कुठेही कोणत्याही धार्मिक संस्थेमध्ये वंदे मातरम होत नाही, संघाची प्रार्थना होत नाही, पण ह्या ठिकाणी होते. यासाठी खरं म्हणजे माधवीताईंचं मनापासून अभिनंदन. संकटातून मार्ग काढायचा. काल आपण बघितले हनुमंताचे, हे खरं म्हणजे हनुमंताचेच गुण आहेत. आज खरं म्हणजे शनिवार आहे बरं का, आज शनिवार आहे. आणि आपल्याला जन्माच्या वेळेला मी सांगितलं होतं की उत्तरेमध्ये कार्तिक वद्य चतुर्दशी म्हणजे आजचा दिवस आहे बरं का. कार्तिक वद्य चतुर्दशी आजचा दिवस आहे. आज शनिवार पण आहे. कार्तिक वद्य चतुर्दशीला हनुमंताचा जन्म झाला असं तिकडे मानतात. अशा प्रकारे एक प्रकारे हनुमंताचा जन्म आपण मानतो. आपल्याला काय कार्तिक वद्य चतुर्दशीला हनुमंताला नमस्कार करायला आपल्याला काय आपण ते रोज हनुमंताला नमस्कार करतो. त्याच्यामुळे कार्तिक वद्य चतुर्दशीला खरं म्हणजे हनुमान कथा जेव्हा निश्चित झाली
तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं होतं की कार्तिक वद्य चतुर्थी 30 तारखेला आहे. 30 तारखेला आपण सांगता करायची असं त्यांनी त्याच वेळेला ठरवलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी ठरवल्याप्रमाणे स्वामींच्या कृपेने, हनुमंताच्या कृपेने कार्तिक वद्य चतुर्दशी बरोबर गाठलेली आहे. कालच त्यांनी मला एक असं मोबाईलवर पाठवलं की ह्या कार्तिक वद्य चतुर्दशीला आणखीन काय महत्त्व आहे अशी एक त्याची पोस्ट होती. आपल्या कथेमध्ये आपण जेव्हा अयोध्येत पोचू तेव्हा पोचू रावणाचा वध केल्यानंतर, पण त्या कथेमध्ये असं त्या आईने जी पाठवलेली पोस्टमध्ये त्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे की राज्याभिषेक झाला, सगळ्यांना सगळ्या भेटी दिल्या. आपल्याला माहिती आहे हनुमंताला त्यांनी काय केलं, सीता मातेने आपल्या गळ्यातला हार दिलेला आहे. सगळ्यांना आपल्याला ती कथा माहिती आहे. त्याच्याबद्दल मी नंतरच्या आपल्या ज्या कथेच्या ओघात येईल तेव्हा बोलणारच आहे. त्या हार दिल्यानंतर सीता मातेच्या लक्षात असं आलं की हनुमंत काही तसे काही फार खुश दिसले नाहीत असं त्या पोस्टप्रमाणे. म्हणून त्यांना वाटलं की अजून त्याला काहीतरी द्यावं. आता काय द्यावं असं त्यांना सीता माता विचार करत होती. तर सीता मातेच्या मनात आलं की आपलं सर्वस्व वर्चस्व जे आहे ते सेंदूर आहे. म्हणून त्यांनी आपल्या माथ्याचा सेंदूर काढून त्याचा हनुमंताचा कपाळ लावला. ही सर्वोच्च भेट आहे खरं म्हणजे. आणि म्हणून आजच्या दिवशी, ती आजचा दिवस होता म्हणतात, ज्या दिवशी त्या कथेप्रमाणे त्यांनी पाठवलेला की ज्या दिवशी हनुमंताला सीता मातेने सेंदूर लावलेला आहे तो कार्तिक वद्य चतुर्दशीचा दिवस होता. तोही आपण एका प्रकारे त्या मान्यतेप्रमाणे साधलाय असं म्हणायला हरकत नाही. त्याच्याप्रमाणे ही कथा आहे, ते त्या कथेचं महत्त्व आपल्याला कळलेलं आहे. आणि आपल्या कथेतनं आपण आपल्या तिथपर्यंत जाऊ त्यापर्यंत काय कथा आहे. कारण आपण सगळ्यात अधिष्ठान कोणाचं मानलेलं आहे, वाल्मिकी रामायणाचं. वाल्मिकी रामायणामध्ये काय आहे, अनेक प्रसंगाबद्दल काय आहे. आणि मी म्हणलं सुरुवातीला सांगितलं म्हणजे 200 प्रकारची रामायण आहे. वाल्मिकी रामायण हा इतिहास आहे, अधिष्ठान आहे. पण प्रत्येक रामायण, तुलसीदासांनी रामायण लिहिलेलं आहे, एकनाथांनी रामायण लिहिलेलं आहे, भावार्थ रामायण येतं ते, असं अनेकांनी लिहिलेलं आहे. हे भाव भक्ती त्यांना जी रामाने प्रेरणा केलेली आहे त्याप्रमाणे ते लिहिलेले आहे. तेही सर्व आदरणीयच आहे. पण वास्तव ज्याला म्हणता येईल किंवा इतिहास ज्याला म्हणता येईल ते काय आहे, वाल्मिकी. ह्या सगळ्या गोष्टीची आपण या ठिकाणी आवर्जून काय करायचं, नोंद घ्यायला पाहिजे. कालच्या आपल्या कथेमध्ये आपण काय केलं, सगळे हे वानर सेना म्हणजे जी तुकडी, दक्षिणेची तुकडी आहे ती सागर किनाऱ्यावर पोहोचलेली आपण बघितलेलं आहे. सागर किनाऱ्यावर पोहोचलेली आहे. त्या संपातीने सांगितलेलं आहे अयोध्येकडे, लंकेकडे बघून की काय त्या ठिकाणी सीता माता आहे, एका झाडाखाली बसलेली आहे. आणि ती वार्ता कळाल्या सगळ्या त्या वानर सेनेच्या तुकडीमध्ये आनंद झाला की आता सीता माता कळाली आहे कुठे. ते इतके दिवस कळतच नव्हतं, कुठे शोधत होते सगळीकडे. आता नक्की कळाले की लंकेमध्ये. प्रॉब्लेम असा होता की लंका 100 योजन दूर होती. त्या संपादीने सांगितलंय की इथून या ह्याच्या स्थानापासून लंका 100 योजन मैल दूर आहे. योजन म्हणजे मैल समजा आपण म्हणू, 100 योजन दूर आहे. आणि वाटेत सागर आहे, इतका सागरच आहे म्हणजे कुठेही पाऊल ठेवायला जागा नाही. कुठे उतरायचं म्हणलं, थोडीशी विश्रांती घ्यायला जो कोण जाणार असेल तर त्याला पाऊल ठेवायला जागा नाही. म्हणजे इथून निघालं की डायरेक्ट लंकेमध्येच पोचलं पाहिजे. 100 योजन म्हणजे बघा, एक साधारणतः असं म्हणतात की एक योजन म्हणजे 2-3-2-2.5 मैल असं आहे. एवढं अंतर आहे ते. म्हणजे केवढा दम असला पाहिजे जो उल्लंघन करून जाणार आहे त्याचा. मग ह्या सगळ्या वानरांमध्ये विचारणा सुरू झाली की कोण जाऊ शकतं, कोण किती, प्रत्येकाची क्षमता किती आहे. कुणी सांगितलं 20, कुणी सांगितलं 30, कुणी सांगितलं 40. मी काल सांगितल्याप्रमाणे जामवार म्हणाले की मी आता काय वृद्ध झालोय, मी खरं गेलो असतो पण मला तेवढी येते माझ्या त्याच्यामध्ये शरीरामध्ये काय राहिलेले, शक्ती राहिलेली. अंगद म्हणाला मी 100 योजन जाऊ शकतो, मला तेवढा आत्मविश्वास आहे, पण परत यायची खात्री नाही. तर परत यायची खात्री नाही तर तिथेच बस जाऊन काय करायचं नुसतं. आपल्याला सीतेची खबर घेऊन रामचंद्रांना सांगायचं आहे, त्याचा क्षेम कुशल सांगायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे अंगदात आणि एखाद्या वेळेला अंगदात जाऊन येऊ शकला असता तरी जांबवान म्हणतात की तू जाऊन येऊन शकला, तुझी तेवढी क्षमता असली तरी मी तुला पाठवलं असतं. त्याचं कारण काय, आपल्याला आश्चर्य वाटतं असं काय जाऊ शकतो तर का नाही पाठवलं असतं. अंगद हा त्या तुकडीचा नेता होता. आणि नेत्याने कधीही पहिल्यांदा फ्रंटवरती जायचं नसतं.
नेत्याने मार्गदर्शन करायचं असतं. सगळा किल्ला बाकी सगळी जबाबदारी नेत्यावरती असते. त्यामुळे एकदम काही नेता जात नाही, एकदम काही कमांडर युद्धाला जात नाही. तशीच पाळी आली तर कमांडर उतरतो. असं ते युद्धाचं किंवा राजनीतीचं गणित आहे. तर त्यामुळे तुला आम्ही पाठवलंच नसतं. असं करता करता सगळ्या लक्षात आलं, काल सांगितल्याप्रमाणे, की हनुमंत तिथे दिसत नव्हते. हनुमंताचा शोध सगळ्यांनी घेतला. ते सागर किनारी एका खडकावर जाऊन सागराकडे तोंड करून बसलेले होते. डोळ्यात अश्रूंच्या धारा होत्या. हे सगळं ऐकलं त्यांनी आणि त्यांना वाटलं की काय उपयोग आहे आपला, जन्म आपला फुकट आहे. रामाचं काम जर आपल्याकडनं होत नसेल तर काय उपयोग आहे माझा या देहाचा. तुझा दास मी व्यर्थ जन्मास आला. अशा प्रकारचा दुःख शोक करत हनुमान तिथे बसलेले होते. जांबवंत तिथे पोहोचलेले आहे. जांबवंतांना काय मिळायचं ते सिग्नल मिळालेलं आहे. जांबवान हे मी काल म्हणल्याप्रमाणे ब्रह्मदेवाचे अंश आहेत. आणि मग जांबवंतांनी हनुमंताला त्यांना सगळ्या मिळालेल्या शक्तीची, वरदानाची एक एक करून आठवण करून द्यायला सांगितलेले, आठवण करून देत आहेत. आणि जसं जशी एक एक वरदान त्यांना कळत गेलं हनुमंताचं, त्याच्या हनुमंताच्या देहामध्ये, हनुमंताच्या आत्मविश्वासामध्ये काय झालेला आहे, प्रचंड फरक पडत झालेला आहे. हनुमंताचा देह अधिक तेजस्वी झाला आहे, विराट होतोय. हनुमंत आत्मविश्वासाने परिपूर्ण झालेला आहे. एक एक वरदान जसं कळत गेलं तसं हनुमंत विराट होत चालले. भरपूर मजबूत देह, आत्मविश्वास पूर्ण मन, अशा प्रकारे हनुमंत विराट होत गेलेले आहेत. आणि इथे विराट हनुमान होत गेलेले तर सगळे आश्चर्याने बघतायत आणि सगळे आनंदाने पण बघतायत. जसं जसं हनुमंतामधलं जे रूपांतरण होत गेलं, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आता आपल्याला काही चिंता नाही मिळेल. सीता कळालेले, हनुमंताच्या सगळ्या शक्ती परत मिळाल्या. आणि पहिल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे हनुमंताच्या त्या शक्तीचं विस्मरण त्या ऋषींनी करून दिलं होतं लहानपणी त्यांच्या, ते परत आलंय. आता अगस्त्य मुनीला प्रश्न विचारला रामाने हाच होता की एवढा बलवान हनुमान त्यांनी बाजलेला का नाही ठार केलं, कारण त्यावेळेला ह्या शक्तीचं त्यांना सगळं विस्मरण व्हावाची व्यवस्था झालेली होती. आणि अगस्तीने पुढे हनुमान कथा चालू ठेवलेली आहे अगस्त्य ऋषींनी. तर हे विराट झालेले हनुमान काय करून उभे राहिले आहे. ते असे खाली सगळे वानर असे वर तोडून बघायला दिसत नाही. तसं इतका विराट झालेला. याच्यामध्ये असं वर्णन आहे, काय वर्णन केलेलं रे, राम काज लागी तव अवतारा सुनही. हे जसं त्यांनी सांगितलं जांबवंतांनी, तुलसीदासांचे वाक्य आहे, राम काज लागी तव अवतारा सुनही भयऊ पर्वताकार. हे ऐकलं मात्र आणि ते पर्वताकार झाले. ते किती विराट झाले. अशा प्रकारे तुलसीदासांनी या प्रसंगाचं वर्णन त्यांच्या रामचरित मानसमध्ये केलं आहे. आणि मग ते विराट झालेले हनुमान काय म्हणतायत, अरे 100 योजन काय, मी असे 1000 योजन उल्लंघून जाईल म्हणे. आता 100 योजन त्यांच्या दृष्टीने किती जाडके पत्ते. 100 योजन काय, किती असू दे, सगळ्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालायची माझी तयारी म्हणजे. इतकं त्यांच्या शक्तीचं जागरण झालेलं आहे. आणि त्याला वरदान काय म्हणतात, अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे विराट शक्ती. लंकेत तर मी जाईनच, भगवती मातेला भेटेन, त्यांचं क्षेम कुशल विचारेन, प्रभू रामचंद्रांना नक्कीच सांगेन. आणि मला जर वाटलं तर त्या रावणाला मी उचलेन आणि रामाच्या पायाशी आणून आपटेन. अशा प्रकारचं ते हनुमंतांनी त्यांचं वक्तव्य केलं. सगळ्या वानर सेनेमध्ये काय झालेलं आहे, एक चैतन्य निर्माण झालं. हनुमान भगवान की. चला म्हणलं तर मी लंकेकडे जायला निघतो. आता लंकेकडे जायचं, उड्डाण करायचंय. तर आणखीन जवळ त्यांच्या थोडासा मोठा एक पर्वत होता, महेंद्र पर्वत नाव त्याचं. त्या महेंद्र पर्वतावर ते जाण्यासाठी निघाले. 2-4 ढांगामध्ये ते पर्वतावर पोहोचले. म्हणजे किती विराट झालं ते बघा. आणि जसं जसं एक एक पाऊल टाकतायत जमीन खाली धसते आहे. इतकं प्रचंड शक्ती आणि विराट त्यांचं स्वरूप झालेलं आहे. 4-2 पावलामध्ये ते काय बोलले, ते पर्वताच्या शिखरावर पोहोचलेले. जिथे जिथे पाऊल ठेवलं तिथे सगळं हलचल मारली. सगळे जमीन खाली गेलेले, सगळे जवळ जे काही वनचर असतील, प्राणी असतील, पळा सरा वगैरे पळून गेले जिकडे तिकडे. हनुमान तर वर पोचलेले आहेत.
आणि मग त्यांनी लंकेकडे काय केलंय, आपलं तोंड केलेलं आहे, तिकडे जायचंय, लंकेकडे दिशेकडे तोंड करून बघ. आणि उड्डाणाची परिस्थिती घेऊन थांबलेले आहेत ते. दोन्ही हात असे आहेत, पायाच्या उडगा एक मोडपलेला आहे आणि लंकेकडे बघतात. एकदा खाली बघितलं, खाली आपले सगळे सहकारी आहेत, सगळे आपले वानर तुकडीतील सहकारी आहेत. आता त्यांना असं वाटलं की यांना आपण टाटा बाय करावा काहीतरी. दोन्ही हात तर गुंतलेले आहेत. मग त्यांनी काय केलं, आपल्या शेपटीने सगळ्यांना टाटा केलेला आहे. अच्छा म्हणलं, जाऊन येतो, काळजी करू नका, 2-3 दिवसात परत येतो. अशा प्रकारे तिथून त्यांनी संकेत केला. शेपटीने अशी शेपटी हलवली, निरोप घेतलेला आहे आणि जय श्रीराम म्हणून आकाशात झेप घेतलेले, तेजाचा लोळ जणू आकाशात गेला. उंच 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 जाऊन लंकेच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला. हनुमान भगवान की जय. अक्षरशः असं तेजाचा लोळ वर गेलेला. तेजस्वी हनुमान होते आपल्याला माहिती. आता परत ते सगळं परत आलेलं त्यांच्याकडे. आणि ते आकाशातनं लंकेकडे निघाले. ते कसे निघाले याचे वर्णन तुलसीदासांनी फार मस्त केलं. तुलसीदास म्हणतात, जिमी अमोघ रघुपती करी बाणा, येई भाती चलेव हनुमान. म्हणजे राघवाचा, रामचंद्राचा अमोघ बाण ज्याप्रमाणे आपल्या लक्षाकडे सू 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 करीत जातो. एकदा बाण सोडला, प्रत्येकाच्या ओळी बाण जो निघाला तो आपल्या लक्षाकडे निघाला. तो बाण जो असतो ना, धनुष्य बाणाचा सुटलेला, तो कधी इकडे तिकडे जात नाही, तर आपल्या लक्षावर जाणार. त्याला इकडे तिकडे जाणं माहीतच नाही, आपलं लक्ष गाठणं माहिती आहे. असं जिमी अमोघ रघुपती करी बाणा, येई भाती चलेव हनुमान. अशा प्रकारे हनुमानाचा प्रवास तिकडे लंकेकडे सुरू झालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर ते आकाशातले देव होते ना सगळे, त्यांना प्रचंड आनंद झालेला आहे. सगळे लोक जमलेत तिथे, हातात पुष्प घेतलेले आहेत, पुष्पवृष्टी करतायत हनुमंतावरती आकाशात नभामध्ये. अहो, देवाला का बरं एवढा आनंद झाला हो? हनुमान लंकेला निघाले, देवाला आनंद व्हायचा का? कारण हे सगळे देव रावणाच्या जेलमध्ये असलेले देव आहेत. पॅरोलवरनं तुटून आले होते कामाला. त्यांना म्हणलं की हा आता हनुमान निघालेला लंकेकडे, आता रावणाच्या वधाचा किंवा रावणाच्या अंताची सुरुवात झाली. त्याच्यामुळे सगळे खुश आहेत. आता आपण एक ना एक दिवस रावण जाणार, आपण कायमचे सुटणार, मुक्ती मिळणार आपल्याला, जेलमध्ये जायची गरज नाही, नाही तर हजेरी लावायला जायला लागायचं रावणाकडे. अशा प्रकारे सर्व देवांना, आकाशस्थ देवांना आनंद झालेला आहे आणि ते पुष्पवृष्टी करतात, हनुमंतावर शुभेच्छा देतात. हनुमान लंकेकडे निघालेले आहेत. हनुमान लंकेकडे निघालेले आहेत आणि लंकेकडे जायचं रामाचं काम आहे. सीता मातेचा शोध घ्यायचा आहे. हनुमंताजवळ एवढं विराट शक्ती आहेत सगळ्या. आपल्या कल्पना काय असेल, हनुमान उडाले, लंकेकडे निघाले आणि काही प्रॉब्लेम नाही तर पोहोचले. हनुमंताच्या बाबतीत सुद्धा असं घडलं नाही. त्याच्यामुळे आज लाईट नाही हे काही विशेष नाही. हे संकटाची येतं, संकटावर मात करायची, संकटांना तोंड द्यायचे. ही खरी आपली हनुमंताची भक्ती. हनुमंतानीच जे काय सुचवलं असेल त्याप्रमाणे महादेवतेने इकडे केलं. काहीतरी करू, आपली कथा सुरू झालेली आहे. थोड्याशा अडचणी येणारच. चांगल्या कामाला तर अडचणी नेहमी असतात, लक्षात घ्या. चांगल्या कामाला अडचणी असतातच, पण अडचणींचा भोग करायचा नसतो. अडचणींचा भोग करायचा नाही किंवा अडचणींना पाठ दाखवायची नाही. अडचणींना समोर जायचं, संकटांना समोर जायचं. स्वामी विवेकानंदांची एक छोटी गोष्ट आहे. त्यांच्या परिव्राजक अवस्थेमध्ये स्वामी विवेकानंद काशीला आलेले होते. म्हणजे सगळ्या संपूर्ण पायी जी परिक्रमा केली भारताची, त्यावेळेला ते काशीला आलेले होते. काशीमधून त्याला एका ठिकाणी जायचं होतं. तो रस्ता होता अरण्यातला, जंगलातला. एकटे स्वामीजी निघाले होते आणि त्यांच्या लक्षात आलं की मागे वळून पाहिलं, एक 15, 20, 25 वानरं त्यांच्या मागे लागली. स्वामीजींच्या मागे लाल तोंडाचे वानरं, मोठी अशी धिप्पाड वानरं, एकटे स्वामीजी मागे 15, 20, 25 वानरं. स्वामीजी घाबरले ना, हे काय म्हणले, नवीन प्रकारे काही संकट म्हणाले. स्वामीजी धर भर वर चालायला लागले, माकडं सुद्धा भरभर चालायला लागले. स्वामीजी पळायला लागले, पळायला लागले. हे एका दुसऱ्या संन्यासीने बघितलं
आणि त्यांनी सांगितलं स्वामीजींना, स्वामीजी असं तुम्ही जर पळाल तर ते तुमच्या मागे येतीलच म्हणजे. तुम्ही जितकं तुम्ही पळाल तितकं तुमच्या वेगाने ते तुमच्या मागे लागतील म्हणजे. मग काय करायचं म्हणलं, त्यांना येऊ देऊ का, मला काहीतरी करतील ना ते, मी काय करू काय म्हणले, पळायला माझा मार्ग आहे का दुसरा काही. ते सांगण्याच्याने सांगितलं मी काही करू नका, मागे वळा म्हणले. त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे मिळवा, नजर त्यांची तुमच्या नजरेला नजर मिळवा म्हणले. ताट वगैरे मी घाबरताय तुमची तापूच नका म्हणले. आणि मग बघा काय होते ते, सगळी वानरं निघून जातील. हो असं होईल का, बघा तुम्ही करून. मग स्वामीजींना त्या सांगितल्याप्रमाणे संन्यासांनी मागे वळालेले, छातीवर असे हात घेतलेले आणि त्यांच्या सगळ्यांच्या नजरेला नजर देतात. तसं ते स्वामीजींचं रूप पाहिलं, त्यांचं भय निघून गेलेलं पाहिलं आणि वानरं निघून गेले. संकटाला सामोरे जा, संकट निघून जातात. संकटापासून पळत गेला ते तुमच्या बोकांडी बसणारच. हा एक काय म्हणतात तर आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. संकट आले की आपण काय करतो, पहिल्यांदा घाबरतो. मानवी याच्याप्रमाणे साहजिक आहे घाबरणं, पण घाबरायचं नाही. हे सगळे हनुमंताच्या आणि स्वामीजींच्या उदाहरणावरून आपल्याला त्याच्याकरता ह्या कथा आहेत. खरं या कथा कशा करता, स्वामीजींचं जीवन किंवा हनुमंताचं जीवन आपल्याला पाहायचं कशाला, की हनुमंत असले तरी त्यांनाही संकट होती. हनुमंत असले तरी त्यांनाही संकट होती आणि संकटावर त्यांनी कसा मात केलेली आहे हे आपल्याला ह्याच्यातनं आपल्याला शिकायचं. हनुमान भगवान की. तरी त्यांनी 5-10 मिनिटं उशीरच केला. मी म्हटलं ताबडतोब येतात ते. त्यांनी अजून परीक्षा बघितली असं म्हणायला हरकत नाही आपली. पण हनुमंताच्या कृपेने आपण संकटावर मात करून पुढे चाललेलो. हनुमंत पुढे चाललेले आहेत. आता एक एक काय संकट आलेत बघा त्यांच्यावरती. मध्येच एक पर्वत वर आला, असा समुद्रातनं वर आला बरं का. समुद्रातल्या अथंग वाण्याने पर्वत उंच वर आला आणि स्वामी त्या हनुमंताला आडवू पाहत होता. प्रवास त्यांचा अविरुद्ध करू पाहत होता. हनुमंताला म्हणलं ह्याचं काय मी वाकडं केलंय, हा कशाला मध्ये आला. पण काही नाही, कुणाचे विघ्नसंतोषी लोक असतात तसं, कुणाचं चांगलं बघवत नाही, चांगलं काम केलेलं बघवत नाही, मध्येच काहीतरी थोडा घालायचा प्रयत्न. तसं ते पर्वत वर आला. त्या पर्वत वर आल्यानंतर हनुमंताने काय करावं, आपल्या एका पायाच्या टोकरीने जबरदस्त त्याला पाताळात पाठवून दिलं. असं त्यांनी 1 पाठवला, 2 पाठवले, 4 पाठवले. असे एक गेला की दुसरा, एक गेला की दुसरा. तुलसीदासाने खूप छान वर्णन केले. जेही गिरी चरण देई हनुमंता, चले सोगा पाताळ तुरंत. असा पर्वत वर आला रे आला की त्यांनी पायाने त्याला दाबाच्या खाली संकटाला सामोरे जा, संकटाचा नायनाट करा, नुसतं सामोरे जा नाही. हे हनुमंतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे. आणि असे 3-4 पर्वत पाताळात पाठवले आणि मग हनुमंताचा प्रवास पुढे सुरू झाला. आता हनुमंताला वाटलं आता काही नाही, चला आपण पोचणार लंकेमध्ये. पुढे पाहताय तो आणखीन एक पर्वत वर आलेला आहे. आता हा पर्वत ह्याच आधीचे पर्वत आहेत का, साधा नव्हता. हा सोन्याचा पर्वत होता. हा सोन्याचा पर्वत होता. आणि हा सोन्याचा पर्वत वर येतोय आणि हनुमंताला काय म्हणतो, तो संवाद साधतोय. मी तुला तुझ्या ह्याच्यामध्ये अडथळा निर्माण करायला नाही आले, मी तुला मदत करायला आलो. अरे तू काय मदत करणार. हनुमंताला हा काय मदत करणार त्यांना. तो सांगतोय मी कशाला तुला मदत करण्यासाठी आलोय, की मी आणि तुझे वडील वायू हे दोघे मित्र आहेत म्हणे. आणि एकदा मला वायूने मी संकटात असताना मदत केलेली आहे, तर त्याचे उपकार फेडायचे मला राहिलेले. कुणाचाही उपकार घेऊ नये म्हणतात, आणि घेतला तरी राखून. हा एक सिद्धांत आहे आपल्या जीवनात. उपकार घेऊ नये आधी, पण घ्यावा लागला जरी काही कारणाने तरी तो परत करा. मला ते परत करायचं आहे. आता ते वायूची माझी पुन्हा काही भेट झाली नाही, पण तू चालणार आहेस, त्याचा पुत्रच आहेस तू, आणि मला याची काळजी अशी वाटली असेल असं सांगता येतो. पर्वत काय काळजी वाटली, की पुढे म्हणे कुठेही पाऊल ठेवायला जागा नाही आहे. तुला जर वाटलं की आपण दमलोय, थोडीशी विश्रांती घ्यावी, तू उतरूच शकत नाही कुठे. म्हणून मी मुद्दाम वर आलेले, तू या ठिकाणी माझ्या ह्याच्यावरती थोड्या वेळ विश्रांती घे, काही खा पी, मी व्यवस्था करतो, तुझे वडापाव वगैरे आणून ठेवतो. चांगला गोरेचा वडापाव आहे मोठा.
आणखीन काय त्याच्याबरोबर पाहिजे असेल तर ठेवतो म्हणे, ढोकळा वगैरे काय पाहिजे असेल तर. पण सांगायचा उद्देश काय की तू इथे थांब, खा पी व्यवस्थित विश्रांती घे आणि मग पुढच्या प्रवासाला जा. कारण पुन्हा तू ठरवलं जरी, तुला वाटलं जरी तरी शक्य नाही. पुढे काही पाऊल ठेवायला जागाच नाही. अशा प्रकारे तो पर्वत त्यांना सांगतो आहे. आता हनुमंताने काय करावं बरं? हनुमंताच्या जागी माझ्यासारखा असता तर वाटलं असतं लंकेत तर जायचं आहे आपल्याला, जाऊ एक अर्धा तास सुद्धा इथं थांबलं तर काय बिघडलं. पण आपल्याला पुढे काय असं CCTV कॅमेरा लावलेले नाही की हा कुठं थांबला हवा बघायला. म्हणजे आपल्यावर कोणी नजर ठेवली आहे आणि बघताय की हा जातो कधी डायरेक्ट, असं काही नाही. आपणच आपले बॉस आहे. थांबलं बाई अर्धा तास थांबलं, काय काय वडापाव काय आणला येईल, एवढे आपल्या वडिलांचे मित्र म्हणतात, एवढ्या आपुलकीने विचारतात काय बिघडलं. एक अर्धा तास मी लंकेत उशिरा पोचलो तर काय बिघडणार आहे. अशा माझ्यासारख्यांनी विचार केला असता. हनुमंतांनी काय विचार केला असता? आणि हा विचार महत्वाचा आहे. हा विचार अत्यंत महत्वाचा आहे. हनुमंत आत्तापर्यंत येणाऱ्या सगळ्या पर्वताला लाथेने पायाने ठोकरून पताळात पाठवत होते. आता हनुमंत उलटे झालेले आहेत. हनुमंत परिस्थितीप्रमाणे बदलायला पाहिजे, आपलं वागायला पाहिजे. हनुमंत उलटे झालेले आहेत. त्या पर्वताला स्पर्श केला हाताने स्पर्श केलाय. काका नमस्कार. काका म्हणतात, वडिलांचे मित्र आहेत. काका नमस्कार. कारण काकाने बरं वाटलं, नमस्कार केला होता, छान वाटलं. नमस्काराचं महत्व सांगितलं. काकाला नमस्कार केला. हनुमंत म्हणतायत, तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे म्हणले. कदाचित पुढे काही नसेलही, थांबायला जागा नसेल, विश्रांती घ्यावी वाटली मला, पण ते काहीही असलं तर आता मी थांबणार नाही. मी थांबू शकतच नाही म्हणले. कशा करता थांबू शकत नाही? काय झालं ना थांबायला, काय तुला झालं? हनुमंत काय म्हणतात, राम काज किन्नु विन मोहे कहा विसरा. अगोदर काम, रामाचं काम, त्याच्याशिवाय आराम नाही. आराम नंतरच, एकदम आराम कधी? नंतरच. कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती. त्यांना तर मृत्यू पण नाही आहे, चिरंजीव झालेले, अविश्रांत चालू आहे बघा. कसं असलं पाहिजे? असं ध्येयाकडे आपली सर्व समर्पण असलं पाहिजे. काम महत्वाचं आहे, विश्रांती महत्वाची नाही आहे, खाणं पिणं महत्वाचं नाही आहे. जरी त्यांनी ऑफर केलं असलं तर आपण किंबहुना असं म्हणता येईल की आपण जेव्हा आपण एखाद्या ध्येयाकडे निघालेलो आहे, कोणतंही ध्येय असेल जीवनातलं, तर असे मोहाचे क्षण मध्ये येतात. हे मोहाचा क्षण आहे. मोह जर झाला असता हनुमंताला, त्याला आपण खाऊ पिऊ आराम करू, त्यांना कोण विचारलं असतं. पण कार्याच्या प्रती जी निष्ठा आहे, ती निष्ठा कशी दिसली नसते. आणि कदाचित असं आपल्याला माहिती, तर सशाची आणि याची गोष्ट तरी होती कासवाची. थांबला तो थांबायचं नाही जेव्हा आपण ठरवलेलं ना, आणि अशा वेळे तर नाहीच नाही. अशा प्रकारे एक इंग्रजी म्हणजे म्हण आहे बघा, कविता आहे. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू वॉक बिफोर अस. माइल्स टू वॉक. मला चालत राहिलं पाहिजे. जरी हे वुड्स आर लवली डार्क अँड डीप म्हणजे हे जंगल खूप नितांत सुंदर आहे, निसर्ग सौंदर्य आहे, आता इथं बसून आराम करू असं नाही होणार. म्हणजे मला चालत राहायला पाहिजे. अशा प्रकारचा या संदेश या हनुमंताच्या या उदाहरणातून आपल्याला मिळतो. त्याच्यामुळे कोणत्याही आपल्या साधनेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा, साधनाचा आपण जेव्हा साधना करतो, कुठलीही साधना आपली जी असेल, असे मोहाचे क्षण मध्ये येतात. त्याला बळी पडायचं नाहीये, पुढे जायचंय. अगदी आपली साधना चांगली फलद्रूप होते, एखादी सिद्धी वगैरे प्राप्त होते, सिद्धीमध्ये अडकला तो तिथेच अडकला, पुढे नाही जाणार. काय केलं पाहिजे, कशामध्ये मोहाच्या पुढे जायला पाहिजे, हे हनुमंताच्या कथेतनं या उदाहरणातून आपल्याला शिकायचं. आणि अशा रीतीने हनुमंत त्या मयंकाची क्षमा मागून, त्या पर्वताची क्षमा मागून, नमस्कार करून काय निघाले, पुढे निघाले. म्हणजे त्या आधीच्या पर्वतांना लाथ, यांना नमस्कार. जशी परिस्थिती असेल तसे आपले वागणूक सुद्धा असते. हनुमंत पुढे निघालेले आहेत. आणि हनुमंत पुढे निघाल्यानंतर हे जे आकाशातले देव होते ना सगळे, ज्यांनी पुष्पवृष्टी केली, त्यांच्या मनात चलबिचल आहे थोडीशी. काय चलबिचल बरं?
रावणाच्या पराक्रमाचा एवढा धसका हिने घेतलेला आहे त्या सगळ्या देवानी. त्याच्या जेलमध्ये राहिलेत ना, बंदिवासात राहिलेले आहेत. काय रावण आहे माहिती आहे, काय लंका आहे त्यांना माहिती आहे, किती सुरक्षा व्यवस्था आहे, पुढे कोट सुरक्षा व्यवस्था आहे. आणि रावणाच्या लंकेमध्ये प्रवेश मिळवणं आणि ते सीतेला शोधून काढून परत येणं किती दुष्प्राप्य आहे, अवघड आहे. हे त्या देवांना माहिती आहे सगळं. हनुमंताकडे आपल्याला माहिती आहे हनुमंत काय आहे, पण तरी सुद्धा म्हणले की एवढ्या मोठ्या मोहिमेवर चाललेला आहे, त्याची काहीतरी परीक्षा घेतली पाहिजे. वी हॅव टू टेस्ट हिम. खऱ्या दृष्टीने त्याच्याकडे बुद्धी आणि बल, याचं बळ आहे की नाही, याचे आपण काय केले पाहिजे, परीक्षा घेतली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तसं असेल तरच पुढे पाठवायचं. अंतराळ विभागात जेव्हा जातात सगळ्या ह्याच्यामधनं, अंतराळ यामधनं सगळ्या प्रकारची त्यांनी काय केली असते, परीक्षा केलेली असते. वेदर दे आर फिट एव्हरीथिंग, म्हणजे बौद्धिक, मानसिक, शारीरिक अशी परीक्षा. नोकरीवर लागलं तरी आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागतं. नोकरीत आपण लागायचं असेल, तुमचं सिलेक्शन झालंय, इंटरव्ह्यू झालेलं आहे, मेडिकल करा म्हणतात. इथं तर एवढ्या मोहिमेवर निघालेले आहेत, सगळ्यांना वाटतंय की ह्या हनुमंत त्यांच्या मनात विचार एवढा एकच आहे की तिथे जाऊन असं व्हायला नको की अरे सगळं म्हणजे तोही विचारा बसायचा, आपलंही काम आणायचं सगळं. ह्याच्यापेक्षा काय करू म्हणले, ह्याची आपण परीक्षा घेऊ, अशा प्रकारचा त्याचा विचार झाला. आणि त्यांनी त्या परीक्षेसाठी काय केलेलं आहे, एका लेडी ऑफिसरची काय केलेली नेमणूक केली. सुरसा अहिनकी माता, सर्व सर्पांची माता जी आहे ती सुरसा आहे, सर्पयोनीची आहे. ती त्या समुद्रामध्येच होती. सगळ्या देवांनी तुला सांगितलं की तुला त्याची परीक्षा घ्यायची आहे. त्याच्याजवळ बुद्धी आणि बळ ते संपूर्ण प्रमाणात आहे की नाही अशी तुला त्याची परीक्षा घ्यायची आहे म्हणे. आणि ते परीक्षेमध्ये तो पास झाला तरच पुढे त्याला पाठवायचं, असं त्या सुरसाला त्यांनी सांगितलेलं आहे. सुरसाज म्हणाले ठीक आहे, देवाची आज्ञा म्हणल्यानंतर काय. हनुमंताचा प्रवास पुढे चालू आहे आणि अचानक ही सुरसा समोर आलेली आहे. प्रचंड सुरसा आहे, एवढा मोठा जबडा तिने किंवा हे केलेला आहे, हा केलेला आहे. आणि ती हनुमंताला म्हणते, अरे चा बरेच दिवस झाले मी उपाशी होते, म्हणले बरं झालं तू सापडलास, आता मी तुला खाणार, मला भूक लागली म्हणते. मला भूक लागली आहे, प्रचंड भूक लागली आहे, बरं झालं तू, मी किती दिवस झालं बघत होते कुणीतरी भेट खायला, तू सापडला, आता तुला मी खाणार म्हणलं. हनुमंत म्हणाले, ते 2-4 पर्वत आधी तळात पाठवले, एकाला नमस्कार केला आपण, ते तर विचार ते आपल्याला काही खूप जीव घालवत होते, की तर म्हणते मला खा म्हणते, मीच खाणार, मलाच खाणार म्हणते. काय हे वेगळंच संकट आहे म्हणले, आता काय करायचं याला. हनुमंताने तिला सांगायचा प्रयत्न केला की हे सुरसा माते म्हणतात तिला, तुला हनुमंत आहेत ते, प्रत्येक स्त्रीला माताच म्हणतात. हे सुरसा माते, तुला मला खायचंय ना, नो प्रॉब्लेम, पण आत्ता नाही. आत्ता मी रामाच्या कामाला चाललोय, मला लंकेत जायचंय, भगवती सीता मातेचा शोध घ्यायचा आहे, त्यांची क्षेमकुशाली प्रभू तिकडे वाट बघत असते म्हणाले. मी हे करतो आणि परत तुझ्याकडे तो माझा शब्द आहे म्हणाले, तू मला खा. माझे तू खाण्याबद्दल मला काय प्रॉब्लेम नाही म्हणले, पण मग खा मला, पण आत्ता नाही. की सुरसा माते असं उधारीचं काम करत नाही म्हणले, मला मी कधी येतो, मग तू आत्ता मला भूक लागली, तू एवढं सगळं पोळ यार तुला काढा, तोपर्यंत माझी भूक राहील का असं. आता ते दुकानामध्ये असतं की नाही, आज काय, आज रोग उद्या ते उधारी आज नाही, आज रोगच झालं पाहिजे, असं ते काय केलेले. सुरसा म्हणते नाही, तुला मी आत्ताच खाणार आहे, त्याच्याशिवाय मला माझी भूक संपणार नाही. असं म्हणल्यानंतर हनुमंत म्हणलं, तर का म्हणलं, तुला खायचं तर खा. तिने हनुमंताचा आकार मोठा आहे ना, तिने तसा आकार मोठा वाढायला सुरुवात केला. आपला जबडा, सुरसा जबडा जेवढा मोठा करते, हनुमंत त्याच्यापेक्षा आकडा आकार काय म्हणतो. सुरसा आणखी जबडा मोठा करते आपला. हनुमंताचा आकार, सुरसाचा जबडा तेवढा होतो, हनुमंत आणखी मोठे होतो. असं दोघांच्या मध्ये मोठ्या होण्याची स्पर्धा लागली. किती मोठा जबडा, किती मोठे हनुमंत. हनुमंत म्हणतात खा, खायचं तुला, खाऊच शकत नाही, हनुमंत त्याच्यापेक्षा मोठे. असं करता करता त्या इतका प्रचंड जबडा तिचा मोठा झालेला आहे. हनुमंतांनी ताबडतोब काय केलेलं आहे, ह्याला म्हणतात बुद्धिमत्ता वरिष्ठ, लहान आकार धारण केला आहे.
एकदम लहान झाले, ते तोंडात गेलेले, तिच्या तोंडात गेले आणि तिचा जबडा खाली येईपर्यंत बाहेर पडा. आणि बाहेर येऊन म्हणतात, माते मी तुझ्या तोंडात गेलो होतो, तुला खायचं होतं ना मला, मी तुझ्या तोंडात गेलो होतो, तू काही मला खाऊ शकले नाहीस, मी बाहेर आलेलो आहे, आता ओके बाय बाय टाटा, मी चालणार नाही, आता मी थांबणार नाही, तुझ्या मी तोंडात गेलो म्हणे, तुम्हाला खायचं होतं तू खाल्लं नाहीस, मी काय करणार. सुरसा म्हणाली, हा बरोबर आहे, तुम बलबुद्धी निधान आहे म्हणे, देवानं सांगितलंय ही इज फिट. बल मध्ये म्हणजे आकार मोठा होतोय, लहान केव्हा व्हायचंय त्याला कळतंय, केव्हा लहान व्हायचंय हे त्याला कळतंय, त्याच्याकडे बुद्धी आहे आणि बलही आहे. ही इज फिट फॉर द लंका मिशन, ही कॅन गो म्हणे. अशा प्रकारे सर्टिफिकेट त्या सुरसाने दिलेले. देवाला बरं वाटलं, त्याला कुठे हा फेल होतो काही वाटलं होतं त्याच्या परीक्षेत, पण हनुमंत काय झाले, डिस्टिंक्शनने पास झालेले आणि पुढे निघालेले. ही सुरसा जी आहे, ही सुरसा काय प्रकरण आहे, त्याचं नावच सुरसा आहे बघा. या कहाणीतला मतितार्थ काय लक्षात घ्यायला पाहिजे. कहाण्या सगळ्याच असतात, आपल्याला प्रसंग सगळे माहिती आहे, त्याच्या मागचं काय, त्याचं काय घ्यायचं आपल्याला. सुरसा नावच सुरसा आहे बघा, सुरसा म्हणजे सगळ्यांना आवडणारी एक गोष्ट आहे, एक पदार्थ आहे, एक आवडणारी हे गोष्ट आहे म्हणा, सगळ्यांना आवडते, याच्यावर कोणीही असो सगळ्यांना आवडतं. असं सगळ्यांना आवडणारा पदार्थ काय आहे बरं, खाण्याचा पदार्थ असू शकेल का. कुणाला जिलेबी आवडतं तर कुणी म्हणतं जिलेबी जिलेबी काय खायची असते. असं प्रत्येक खाण्याच्या पदार्थाबद्दल होऊ शकेल, एकाला एक आवडतं, दुसऱ्याला दुसरं आवडतं, पण एक पदार्थ असा आहे की तो याच्यावर सर्वांना आवडतो, म्हणून ती सुरसा आहे. कोणता पदार्थ आहे असा. स्वामींच्या घरामध्ये या ठिकाणी ही हनुमान कथा चालू आहे, आणि ही हनुमान कथा चालू आहे या सगळ्या डोंबिवलीतल्या अनेक पत्रकारांना कळाले, आणि पत्रकार तिथे आलेले होते, आणि त्यांनी एके दिवशी काय केलं, कालच्या आपली जी कथा होती ना, ते कथेचं ते काय केलं, त्यांनी फोटो काढलेत सगळे, आणि आजच्या लोकसत्तेमध्ये फोटो आलेत सगळे, तुम्ही बघितले नाहीत का. कथा सांगतो मी, तर त्या लोकसत्तेतला आलेले फोटो प्रत्येकाच्या घरी गेले, आपल्या लोकसत्ता ज्यांच्याकडे जातोय कथेला आलेले त्यात बरेच लोक होते. प्रत्येकजण तो फोटो बघतोय, त्या फोटोमध्ये इथे हनुमंत कुठे आहेत, कथा सांगणारे दिलीप महाजन कुठे आहेत, बाकी कोण कुठे आहेत काही बघायचं नाही, मी कुठं आहे, ह्या सगळ्यामध्ये मी कुठं आहे. आपण काय बघतो पहिल्यांदा, सगळ्यांना आपण प्रिय आहोत, आपली स्तुती प्रिय आहे. सुरसा आजकाल ह्या मोबाईलने तर फोटोचं एवढं हे करून टाकले. पूर्वी निदान ते फिल्म घालायला लागायचे, खर्च असायचा, आता खर्चच नाही, किती फोटो काढतात. फोटो हा प्रत्येकाला प्रिय आहे, आपण त्याला असलं पाहिजे, आणखी हे प्रिय, दुसऱ्याचा फोटो करून काय करायचा आपण. म्हणजे आपण आणि आपली स्तुती ही काय आहे, आत्मस्तुती ही सगळ्यांना प्रिय आहे. कोणीही सुटला नाही, दिलीप महाजन पण नाही, ही मानवी प्रवृत्ती आहे, ह्याच्यातनं कोणी सुटलेलं नाही. म्हणजे थोडक्यात काय आहे की तुम्ही जेव्हा काम करता, एखादं कार्यकर्ता जेव्हा काम करतो तेव्हा काय होतं, त्याची स्तुती होते. चांगलं काम करत तर स्तुती होणारच, त्याची प्रसिद्धी होते, स्तुती होते, आणि मग ती स्तुतीची पराकाष्ठा व्हायला लागते. म्हणजे जशी स्तुती होते ना तसं, काय तुम्ही छान हनुमान कथा सांगता, हा कॉलर टाईप हनुमान कथा किती छान स्तुती होते. तुम्ही चांगलं काम केल्यानंतर लोकांना आवडणारच होते, लोक तुमची स्तुती करणारच. ती स्तुतीची काय होते, त्या स्तुतीमध्ये जो अडकतो तो अडकला. आपण काय म्हणले आता, मोहामध्ये अडकायचं. म्हणजे स्तुतीची जेव्हा पराकाष्ठा होते, तो कार्यकर्ता काय करतो, आणखीन काम करतो, आपलं काम वाढवतो, काम जवळा जसा हे वाढतोय, आकार वाढवतो त्याने, तसं आपलं काम वाढवतो. पण तेव्हा स्तुतीला जेव्हा ऐकतच नाही लोक स्तुती करायला, तेव्हा तो काय करतो, लघुरूप धारण करतो, शून्यवत होणं. त्याला काय म्हणतात, शून्यवत होणं. ज्याला शून्यवत होता आलं तो तरला.
आपल्याकडे जे किती मोठे मोठे सगळ्या संतांनी किती किती मोठं वाङ्मय लिहिलं आहे. समर्थ रामदासांनी दासबोध लिहिला, एवढा मोठा दासबोध लिहिला, वेदांताचा आणि सगळ्या जीवनाचं तत्वज्ञान त्याच्यात सांगितलं. तर समर्थ रामदासांनी कधी म्हणलं नाही मी लिहिलं. समर्थ रामदासांनी म्हणलं मी दासबोध लिहिला असं कधी म्हणलं नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी मी ज्ञानेश्वरी लिहिली असं कधी म्हणलं नाही. सद्गुरू कृपा आहे, सद्गुरूंची कृपा, रामाची कृपा आहे. हे काय म्हणतात समर्थ रामदास की तो समर्थ कृपेची वचने कृपा केली दाशरथीने, असा तो दास होता. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझ्या सद्गुरूंच्या कृपेने, म्हणजे त्या स्तुतीच्या समोर ते शून्य होऊन जातात, लघु धारण करतात, त्या सुरसाच्या आत घेऊन बाहेर येतात, ती काही त्याला खाऊ शकत नाही. म्हणजे ह्या मोहामध्ये स्तुतीच्या अडकत नाही, ते पुढे खरे संत होतात, हे खरे साधक होतात, पुढे पुढच्या प्रवासाला त्यांचा निर्धोक होतो. ही हिच्या मागची गाडी. सुरसेच्या प्रसंगामागून आपल्याला हे शिकायचंय की आपल्या जीवनात आपण जेव्हा कार्य करायला जातो स्तुतीने मोहरून जातो, नाही असं नाही. आपलं मन आहे, शेवटी आपण माणूस आहे, मोहरून जातो. मोहरून गेलं तरी हरकत नाही, त्यात अडकायचं नाही. तेच सर्वस्व नाही आहे, तेच सर्वस्व नाही आहे. शून्यवत होता आला पाहिजे. आपल्याला मोठी कामं करायची असेल तर हे आपलं कर्तृत्व नाहीये, असलं तरी नाहीये. हनुमंतानं मी सुरुवातीला सांगितलंय, एवढे मोठे पराक्रम केले, कधीही म्हणलं नाही मी केलं. प्रभू रामचंद्रांच्या कृपेने, माझ्या आराध्य दैवत माझे सद्गुरू त्यांची कृपा आहे. जेव्हा असं शून्यवत होता येतं तेव्हा पुढचा प्रवास काय होतो, निर्धोक होत असतो. हनुमंत पुढच्या प्रवासाला निघाले, पुढच्या प्रवासाला ते निघालेले आहेत. आता वाटलं हनुमंतांना की आता सगळे प्रकारचे त्यांना खा म्हणणारे, त्यांना खातो म्हणणारे सगळे संकट गेली, आता आपण चाललो म्हणलं आता काय आपल्याला प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे त्यांचा निर्देश जे मी अमोघ रघुपती करी वाना लंकेकडे वेगाने निघालेले आहे. आणि बराच वेळ गेला, काही संकट आले नाही, आता मात्र चला झालं संपलं असं त्यांना वाटतोय. तोच त्यांचा वेग मंदावतोय त्यांना वाटतं. कुणीतरी ओढतंय आपल्याला मागे आणि खाली ओढतंय असं त्यांना वाटायला लागलं. दिसत तर कुणी नाही. आतापर्यंत कसे पर्वत वर आले होते, दिसले होते. तो खा म्हणणारा पर्वत आला तर तो दिसला होता, सुरसा समोर होते, दिसत तर आता कुणीच नाही समोर. आणि आपला वेग तर मंदावतो, ओढल्यासारखा होतोय, खाली ओढलं जातोय. हनुमंताला वाटलं हा नवीनच प्रकार आहे बाबा काहीतरी. सगळे संकट कशी वेगळे आहेत बघा. हनुमंताला वाटलं आता हे काय संकट आहे. हनुमान हे बुद्धिमत्ताम आहे, त्यांनी ओळखलं की काहीतरी पाण्यात नाही. परंतु आपण ज्या अर्थी खाली ओढतोय तर काहीतरी प्राण्यामध्ये त्याचं हे आहे. मग तरी अगदी दृष्टी खाली एकाग्र केली, पाण्यामध्ये खाली आले जरा, आणि त्यांना दिसलं की एक जण तिथे एक सिंहिका नावाची राक्षसणी. तिचं कसं होतं वैशिष्ट्य म्हणजे ती सावली प्रत्यक्ष पकडायची नाही, छाया पकडायची, सावली पकडायची. सावली पकडलं की ते छावलं त्याच्याकडे यायचं. असं एक बघा काय घडू जगामध्ये काय प्रकारचे संकट येतील काय सांगतायत. सावली पकडलं की ते सावध पकडलं जायचं. हनुमंताने हे घेरलं आणि मागे एकदा सुग्रीवाने सांगितलं होतं समुद्रामध्ये अशा प्रकारचे असतात असं त्यांना काही ते बोलता सांगितलं होतं हनुमंताने. सुग्रीवाच्या त्या सगळ्या त्यांना आठवण झाली, अरे हेच प्रकार दिसतं म्हणले. मग हनुमंताने काय करावं, सरसर खाजले त्या सिंहिकेला कळायच्या आत तिच्या येऊन पाण्यामध्ये घुसून तिच्या मस्तकावर इतका जोरात ठोसा मारलेला आहे, एका गदा संकट शिल्लकच ठेवलं नाही ते. अशा अनेक ठिकाणी कुठे संकटावर कसं मात करायची, संकट शिल्लकच ठेवायचं नाही, संकटापासून दूर कसं जायचं, संकटाला दूर कसं करायचं, हा सगळा हनुमंताचा लंकेच्या प्रवासातला काय वैशिष्ट्य. त्या सिंहिकेला काय केलेलं आहे, त्यांनी खलास केलेला आहे आणि मग त्यांचा प्रवास पुढे लंकेकडे सुरू झालेला आहे. आता मात्र हनुमंतांना खरंच वाटलं बरं, आणि खरंच संकटे संपलेली. हळूहळू पुढे जात आहेत, वेगाने पुढे जात आहेत हळूहळू म्हणल्यापेक्षा. आणि मग त्यांना दिसायला झालं की बारीक बारीक झुडपासारखे काहीतरी दिसतंय तिथं. म्हणजे अरे जमीन आली बरं का, म्हणजे लंका आलेली आहे. वर खूप उंच आहेत, खाली येत आहेत आणि मग त्यांना दिसलं की खरंच लंका.
जमीन दिसते, कारण मध्ये कुठे दुसरी जमीन नाहीच आहे. तिथून निघालं की 100 योजनानंतर लंकाच आहे. आणि मग अशा प्रकारे त्यांच्या दृष्टीपथात ती लंका आल्यानंतर, लंका हे द्वीप आहे, 3 पर्वतांचं आहे, 3 पर्वत शिखर आहेत त्याच्यावर. त्याच्या एका शिखरावरती लंका नगरी वसलेली आहे, एका शिखरावरती बाजूच्या हनुमान काय झालेले उतरलेले आहेत. सगळ्या मोठा 100 योजनांचा प्रवास करून आले. इतकी संकटेमध्ये त्यांनी झेललेली आहेत सगळे. आणि मग तिथं काय केलेलं आहे ते त्या शिखरावरती उतरलेलं आहे. उतरलेले वेळ होती साधारणतः 3-4 वाजता असेल, कारण अजून दिवस होता, संध्याकाळ व्हायची होती. बरोबर उतरलेले आहेत. आणि उतरल्यानंतर थोडं जरा विश्रांती झाली त्यांची, आणि त्यांनी मागे वळून बघितलं. तर मागे वळून बघितल्यानंतर तो अथांग सागर पाहिला. हा सागर उल्लंघून आपण आलो का, असं त्यांनाच आश्चर्य वाटतं. असं बऱ्याच वेळा होतं बघा, आपण खूप मोठा काहीतरी पल्ला गाठत असतो आणि आपल्याला वाटतं किंबहुना असा प्रत्येक जण आपल्या आयुष्याकडे जाऊन बघतो उतार वयामध्ये, अरे आपण इतका प्रवास करून आलोय, आपल्याला किती संकट झेलली, आपल्याला आश्चर्य वाटतं कसं काय केलं बाबा आपण, त्यावेळेला केलं असतं काय करायचं ते सगळं. पण असं वाटतं. तसं हनुमंताला वाटलं की मी हा एवढा सागर कसं काय उल्लंघून आलो. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे कशामुळे घडलेलं आहे. मुखात काय आहे, राम. मुखात रामनाम आहे, ती रामनामांकित आणखी मुखातच आहे. आणि ते असल्यामुळे हे सगळं माझ्याकडनं झालेलं आहे, मला काही मी काही केलं नाही, प्रभूंची कृपा आहे असं म्हणल्यानंतर त्यांच्या त्याला बरं वाटतं. आपलं काही त्याचं हे नाही बाबा, प्रभूच्या कृपेमुळे झालेलं आहे. आणि मग बसल्या बसल्या तिने तिथलं संपूर्ण निरीक्षण सुरू केलं. समोर लंका नगरी आहे, एवढी मोठी नगरी हनुमान पहिल्यांदा बघत होते. किष्किंधा राज्य असेल, पण ते किष्किंधा नगरी किती मोठी असेल. लंका ही लंका नगरी रावणाची आपण म्हणतो, पण रावणाची नाही बरं का ती, मूळ ती कुबेराची नगरी येते, कुबेराने वसवलेली नगरी. सगळं ऐश्वर कुबेराचं आहे. सोन्याची लंका आपण म्हणतो, हे सगळं कुबेराचं आहे. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ, कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ. आणि ह्या कुबेराकडनं हे सगळं त्यांनी काय केलंय, हडप केलं. ते रावणाकडे असलेलं पुष्पक विमान सुद्धा कुबेराचं. रावणाची वृत्तीच काय आहे, हडप करण्याची. लोक पराक्रमी आहे, पण दुसऱ्याचा ओरबडायचं. पराक्रमी आहे बरं का, नाही असं नाही. मी काल म्हणल्याप्रमाणे प्रतिव्रता मंदोदरी आहे, सुंदर स्त्री आहे बरी, तरी पण बाहेर बस दुसऱ्यांचा. आता एवढी सुंदर कशाला स्थिती वाटायला लागला नाही. बरं ते बाकीच्या आपल्याला आश्चर्य वाटेल, पुढे जेव्हा हनुमान त्यांच्या अंतःपुरात जातात, त्यांच्या राजप्रसादात, तिथं एक महाल एवढा मोठा आहे, तिथं हजारो स्त्री आहेत. अशाच पतित झालेला आहे, प्रवाह पतित झालेला. आणि आणलेलं आहे उचलून. ते सीता एक ती वेगळी निघाली म्हणून ती त्याला स्पर्श करू शकले नाही, त्याचं कारण सांगणारच. ह्या सगळ्यांना त्यांनी हे केलेलं आहे. स्वतःच्या एवढ्या राण्या असताना, मंदोदरीसारखे पतिव्रता असताना, ही वृत्ती आहे, ही राक्षसी वृत्ती. ही काय आहे, राक्षसी. राक्षसच आहे तो रावण, हा राक्षसच आहे. अनेक स्त्रियांना त्यांनी असं केलं, असं ते रावणाची सगळी वृत्तीच खराब आहे, अहंकारी. रावणाबद्दल आता विषय निघाला तर पुढे जे सांगायचे आत्ताच सांगून टाकतो. रावणाबद्दल हल्ली काय झालेलं आहे की एक असा पुरोगाम्यांनी रावण कसा सज्जन होता, कसा तो महान शिवभक्त होता, नाही असं नाही, पण तो कसा महान शिवभक्त होता, पंडित होता, अमुक होता, तमुक होता, किती पराक्रमी होता. सीतेला त्यांनी आणून ठेवलं पण स्पर्श पण केला नाही असं सांगतात ना. म्हणजे किती सज्जन होता रावण. अरे आणलं कशाला मग सज्जन होता, बेसिक सज्जन आहेत ना, दुसऱ्याची पत्नी. पण कशी आणली, युद्ध करून आणली का जिंकून, नाही, पळवून आणली, चोरून आणली. तू एवढा पराक्रमी आहेस, तुला सीता आवडली ना, रामाबरोबर युद्ध करायचं, युद्धात जिंकून आणायची ना, ते शक्य आहे का, चोरून आणली.
इतक्या स्त्रिया सगळ्या खराब केलेल्या आहेत, असा हा नीच वृत्तीचा राम. आणि त्याला आजकालचे पुरोगामी लोक त्याला काय करतायत, चांगलं म्हणायचं टूम निघालेली आहे. रावण म्हणलं की नीच प्रवृत्ती ही लक्षातच घेतली पाहिजे. तो कितीही काही असला तरी त्याच्या ह्या एका गुणाने सगळ्या ह्याच्यावरती पाणी फिरलं. जसं मी सांगितलं, वालीचा एक चूक, गोड चूक, सगळं खलास, ते स्तनाभूत झाला. कसं आहे, रावणाचं कुल नष्ट होणार आहे पुढे चालून. रावणाच्या कोणी शिल्लक राहणार नाही. माणसाला एकच चूक काय करते, सगळे बर्बाद करून टाकते, चारित्र्य. आणि म्हणून रावण हा फार मोठा होता, सज्जन होता असं जर कुणी म्हणायला लागलं त्याला सांगा. ते म्हणतात की सीतेला का स्पर्श केला नाही. मग त्यांनी, त्याची कहाणी अशी आहे की सीतेला का स्पर्श केला नाही. एकदा असं त्याला सवय ना कुणालाही उचलायचं काही करायचं, आपल्या सावत्र सुनेवरती त्याने एकदा हात टाकला. सावत्र म्हणजे कुबेराच्या सुनेवर. पण ती अशी गप्प बसणारी नव्हती. ही उठली, ताबडतोब गेली, ब्रह्मदेवाकडे गेली, तक्रार केली त्या रावणाची. काय म्हणले, कसले कसले वरदान तुम्ही देऊन ठेवता, आज माझ्यावरती हात टाकला. सुनेवरती हात टाकला तर ब्रह्मदेव पण चपावले. ब्रह्मदेवाने, अरे असं झालं का. ब्रह्मदेवाने त्या रावणाला बोलून घेतलं, समज पाठवलं त्याला, ये म्हणा आदर म्हणले माझ्यासोबत. ब्रह्मदेवाने बोलले म्हणजे रावण आला. आणि ब्रह्मदेवाने त्याला सुनवलेलं, याच्या पुढे तू जर कोणत्याही स्त्रीला बळजबरीने स्पर्श करशील, त्याच्याशी हे करायला जाशील, तू तिथेच फार होशील. हे सीतेला आणल्यानंतरची गोष्ट आहे. सीतेला आणल्यानंतरची गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांनी सीतेला स्पर्श केला नाही. रावण सज्जन होता म्हणून नाही, त्याला स्वतःच्या, म्हणून सीतेची मनधरणी करत होता तो, उगीच नाही. रावण सज्जन होता म्हणून मनधरणी करत होता. त्याचाच मंत्री पुढे म्हणतो की अहो तुम्ही इतक्या स्त्रियांना आतापर्यंत हिला लावा ना, काय घेऊन टाकणार म्हणले. अरे तसं करत असतो तुम्ही आतापर्यंत केलं असतं का म्हणतो रावण. हा रावण आहे. रावण सज्जन नाही, तो नीचच आहे, लक्षात ठेवा. ब्रह्मदेवाचा हा शाप वाल्मिकी रामायणामध्ये सांगितलेला. आपल्याला हे माहीत नसतं आणि कुणीतरी सांगणाऱ्या याच्यावरती आपण विश्वास ठेवतो. हनुमानाने लंकेत प्रवेश केला, म्हणजे लंकेच्या बेटावरती आलेले आहे. रावणाचा विषय निघाला म्हणून तो पुढे सांगायचा विषय मी आता सांगतो. आता बघताय सगळं लंकेचं निरीक्षण चाललंय. मी म्हटल्याप्रमाणे काय सुंदर नगरी आहे, काय सुंदर नगरी आहे, वाढव्य, काय ते सगळे मोठे मोठे इवले, बागा, रस्ते. आपल्याला त्या गीत रामायणातलं अयोध्येचं वर्णन आठवतं तर किती छान वर्णन केलंय गदिमांनी. तशी ती लंका नगरी सुद्धा, आणि सोन्याची लंका. हो, ते सगळं बघितलं, विचारायचं काय म्हणजे, काय लंका आहे म्हणजे. रावण म्हणला कसला, त्या कुबेराची हडपली काय म्हणला तरी विचार सगळे मनात आले. आणि बघता बघता सगळं काय बघायले, सगळ्या तट लंकेच्या सुरक्षा व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतलेला आहे. आत्ता जरा दिवस आहे म्हणले, उजेड आहे, ह्याच्यामध्ये मला प्रवेश करून चालणार नाही. मग त्यांनी विचार केला जरा अंधार होऊ द्या, मग मी प्रवेश करेन. पकडलं गेलं तर संपलं का, सगळंच मिशन खलास. आपण त्याच्याकरता एवढं 100 सागर योजनाचं सागर उडून आलो. प्रभू रामचंद्र तिकडे वाट बघतात, माझे सहकारी. पकडलं जायचं नाही, त्यासाठी काय वाटेल ते करायचं. हा जरी काय केलेला होता, सिद्धांत ठरवला होता. म्हणून त्यांच्या याच्याप्रमाणे अगोदर सगळा आढावा घेतलाय. पण रावणाची सुरक्षा व्यवस्था एवढी कडेकोट आहे की असं म्हणतात की एखादा मच्छर किंवा चिलट देखील प्रवेश करू शकणार, पकडला जाणारच. सुरक्षा व्यवस्था कशी असावी हे सुद्धा रावणाने बघायला हरकत नाही. शत्रूकडनं चांगलं शिकायला हरकत, शत्रू असला तरी चांगलं. असं तर सगळं निरीक्षण केलेलं आहे. किती ठिकाणी त्यांचे खंदक आहेत, किती ठिकाणी दरवाजे आहेत लंकेला, प्रवेशद्वार किती आहेत, तिथं काय काय व्यवस्था आहे. प्रत्येक सगळ्या तटावाच्या संपूर्ण तटावरती हे भले भले थोराड दिप्पाड राक्षस हातात खडग वगैरे घेऊन सगळीकडे पहारा देत आहेत. लंकेत प्रवेश मिळणं फार अवघड आहे. पण आपल्याला प्रवेश तर घ्यायचाच आहे. म्हणजे कुठला काय वाटेल ते करून आलो पेटाला. पण सगळं थोडासा दिवस कमी व्हायचा, म्हणजे उजेड कमी व्हायचा, ते वाट बघितली. तोपर्यंत त्या पर्वतावर, त्या शिखरावर थांबून राहिलेले. आणि मग
जसा अंधार होत गेला हनुमंतानी लंकेमध्ये प्रवेश करायचं ठरवलं आणि त्यांच्या पद्धतीप्रमाणे अतिशय लघुरूप घेतलेलं आहे, सूक्ष्म रूप घेतलेलं आहे आणि सूक्ष्म रूप घेतल्यावर त्याच्यामध्ये प्रवेश केलाय. थोडस आत गेले, त्यांना वाटलं सुटलो आपण, झाला प्रवेश आणि सुटलो असं वाटतंय तो त्यांच्या मागून पकडले त्यांना. कोण आहेस तू म्हणे. रेच्छा म्हणलं, एवढं लघुरूप तुला मला पकडलंय. हनुमान एकदम चपापले. कोण आहेस तू म्हणले. ये तुझं रूप दाखव म्हणले. हनुमान त्या रूपात आलेले आहेत. एका स्त्रीने पकडला होता, लंकिणी. या सगळ्या लंकेच्या सुरक्षाची प्रमुख असलेली आहे ती, पण तिची पेरणी कुणी केली आहे. ब्रह्मदेवाने केली आहे तिने. म्हणजे पुढचा प्लॅन तयार होता त्यांच्याकडं. ब्रह्मदेवाकडे पुढचा जेव्हा केव्हा हनुमान जातील, ती लंकेणी असली तर बरं होईल. पण त्या लंकिणीला माहित नाही अजून कोण. तिला जो संकेत सांगितला होता तो पुढे तिला प्रत्यय यायचा आहे तिला. आता हनुमंतांना वाटलं की हिच्या हातात आपण सापडलं आणि थोडा काही आरडाओरडा झाला तर सगळे लक्षात येतील, आपण पकडले जाऊ. पकडले गेले की आपलं मिशन फेल, उपयोगच नाही काही त्याचा. पकडलं तर जायचं नाही. तर ते स्त्री बघितलं नाही, काही नाही. एक ठोसा लागवला त्याने लंकिणीच्या तुंडावरती, एक ठोसा लागवलाय. इतका जबरदस्त ठोसा की ते हेलपाडत जाऊन पडली. तिला रक्ताची गुळणी झाली आणि ती रक्ताची गुळणी झाली म्हणलं ती ताबडतोब उठली आणि तिने नमस्कार केला. हनुमंताला नाही का, हिला मी मारलंय आणि मला नमस्कार करते. आणि मग ती म्हणाली, ब्रह्मदेवाने सांगितलंय एक वानर येणार आहे की तुला मारेल, तुला रक्ताची गुळणी होईल. तो वानर जो येईल तो पुढच्या रावणाच्या ह्याला नाशाला कारणीभूत. तिथून सुरुवात आहे. येणार आहे मला माहित होतं, ब्रह्मदेवाने सांगितलं. मी सुरक्षा व्यवस्था सुद्धा आपला माणूस केला होता त्यांनी. असंही करायला पाहिजे, पण एवढा काळ जावं लागला. आणि मग मात्र हनुमान म्हणतात, अरे असं आहे का, मग मी जाऊ का म्हणतो. आता काय प्रॉब्लेमच नाही, गो. फक्त त्यांनी काय म्हणजे तिला सुद्धा आता काळजी आहे हनुमंताची. कुणाचा माणूस आहे, आपला माणूस आहे म्हणजे. तिने काय सांगावं. फार सुंदर यांनी सांगितलेलं आहे. कशामध्ये, तुलसीदासांनी. तुलसीदासाच्या शब्दात काय सांगितलंय, प्रविसी नगर कीजे सब काजा. म्हणजे प्रवेश करतो नगरामध्ये. प्रविसी म्हणजे प्रवेश करून, प्रविसी नगर कीजे सब काजा, परंतु काय, हृदय राखी कौशलपुर राजा. ती काय म्हणते, तू सगळं आता आलायस तर आतमध्ये जा, सगळं करायचं, तुला तुझं जे काय काम असेल ते कर, पण सतत भगवंताचं म्हणजे रामाचं स्मरण ठेव. हनुमंत म्हणलं, हसले. तिला काय माहिती, ते तर आहेच आहे म्हणलं, त्या डोंट वरी. पण तिला सुद्धा काय छान सांगितलं तुझं नाही, प्रविसी नगर की जे सब काजा, हृदय राखी कौशलपुर. कुठलेही आपली सगळी कामं करत असताना भगवंताचं अनुसंधान ठेवायचं. भगवंताचं अनुसंधान असेल तर संकट माफ. यांचं अनुसंधान आहे बघा, सगळे काही संकटे मागे. भगवंताच्या अनुसंधानात काम करा. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपल्याला कुठे वेळ आहे जप करायला, हे करायचं. अनेक संतांनी किंवा असं मोठ्या सत्पुरुषांनी सांगून ठेवले, विशेष करून बायकांना, ते म्हणजे आम्हाला भाजी चिरायची असते, अमुक करायचं असतं, अशा प्रकाराचं, पोळ्या लाटायच्या असतात, इकडं बघ तिकडं बघ. आमचे अनंतदास रामदासी होते, माझ्या आईवडिलांची वडील. ते तर म्हणते असते, तुम्ही भाजी चिरताना, पोळ्या लाटताना तोंडात नाव घ्या ना रामाचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. ते म्हणतात की असा जप करत जर तुम्ही स्वयंपाक केला तो स्वयंपाक बघा कसा होईल. तो स्वयंपाक अतिशय उत्तम होणारच, चविष्ट होणार. प्रभू रामचंद्रांच्या अनुसंधानात तुम्ही करा. वेळ नाही याला कारण ठेवायचं नाही. कोणत्याही प्रकारे आपण भगवंताच्या प्रविसी नगर की जे सब काजा, हृदय राखी कौशल पुरवा. बर म्हणाले हनुमंत. आतमध्ये प्रवेश केलेला आहे. आता रात्रीची वेळ आहे. हनुमंताला वाटलं की साधारणतः त्यांच्या नगरीमध्ये रात्र झाली, झालं की इकडे चिडी चूक काय करायचं, आपल्याला शोधायला बरं पडेल म्हणजे.
सगळे झोपलेले असतील. ते जसं जसं आतमध्ये जात आहेत तसं तसं चहल पहल वाढलेली आहे, रौनक वाढलेली आहे. त्यांना आश्चर्य वाटत आहे, हे काय वेगळं नाही म्हणले. रात्र वाढते तसं इथले दिवे वाढायला आहेत, सगळे लोक हिंडतायत, रस्त्यावर आलेले आहेत. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे ही लंका आहे. रामायणामध्ये 3 नगरी आहेत. कोणत्या कोणत्या 3 नगरी महत्वाच्या? अयोध्या. अयोध्या ही धर्मनगरी आहे. अयोध्या ही धर्मनगरी आहे. मिथिला ही विदेह नगरी आहे. जनकाची मिथिला आहे. महर्षी जनक आहे, राजर्षी जनक आहे. आणि तिसरी ही लंका. लंका ही देह नगरी आहे. हा प्या माझा खरा देहाचे चोचले पुरवा. सगळं काय त्याच्यासाठीच आहे. देहाचे चोचले पुरण्या करणं हेच जीवनाचं ध्येय. असं ते कोण आपले राजा कोण आहे? यथा राजा तथा. म्हणून ते सगळे बघतात की सगळे बारवीर उघडलेले आहेत, नृत्यालय उघडलेले आहेत, चाललेले सगळे लोक मजा करतायत, जातायत, करतायत. असं ते दृश्य पाहायला हनुमंताला असतं. तरी म्हणजे ठीक आहे, आपल्याला काही याला काय आपण आता बदलू शकत नाही. आणि सुरुवातीला डॉक्टर एस जयशंकरांचं वाक्य सांगितलं, त्यामुळे सांगितलं होतं की त्यांचा विचार काय होता की रावणाने हा अपहरण करून सीतेला आणले, हे जनतेचं त्याच्यामध्ये काय हे आहे, जनतेचं मत काय. सगळीकडे त्यांनी कानोसा घेतला, अनेक रूपं बदलली, सगळं त्याला विचारायचं कुठल्या त्या सीतेच्या शोधासाठी हनुमंताला काय काय करायला लागले ते काय सांगू नका, विचारू नका. नृत्यालयात गेले, बारमध्ये गेले, त्या अंतःपुरामधल्या त्या स्त्रियांच्या ह्याच्यामधून सुद्धा गेलेले आहेत. रामाच्या कामासाठी हनुमंताने काय नाही केलं. सगळीकडनं कानोसा घेतला. सगळ्यांना माहिती की ते असेल आणलं असेल, तो रावणाचा प्रायव्हेट इश्यू आहे, त्याची खाजगी बाब आहे, आमचा काय संबंध नाही. जोपर्यंत आमचं ठीक चाललंय आम्हाला काय करायचं, रावणाने काही करू. राजा आपला कसंही वागला तरी चालेल जोपर्यंत आपलं ठीक चाललंय. ही जी मनोवृत्ती आहे ती मनोवृत्ती बदलायला पाहिजे, असं हनुमंतांनी त्याच वेळेला निश्चित केलंय. मी जाण्यापूर्वी रावणाचा हा प्रायव्हेट इश्यू पब्लिक इश्यू करून जाणार आहे. जयशंकरन उगाच त्यांना वर्ड्स बेस्ट प्रॉपर्ट म्हणत नाही. रावणाचा प्रायव्हेट इश्यू नाही आहे हा, एक ना एक दिवस तुमच्यापर्यंत सगळे येऊन पोहोचणार आहे. अशा प्रकारे हनुमंताने ठरवलेलं आहे. आणि मग हनुमंताचा शोध सुरू झाला. सगळीकडे शोध, कुठेही सीता कुठेही सापडले. नंतर त्यांच्या प्रासादात गेले. भव्य काय मोठा प्रासाद, त्या सगळ्या म्हणजे इतका प्रचंड प्रांगण आहे ते प्रासादाचं, भव्य दिव्य आणि विशाल, की त्याच्यामध्ये सगळे त्यांच्या मंत्र्यांचे बंगले, त्यांच्या सचिवांचे बंगले, अनेक महाल, आणि त्याच्यामध्ये त्यांचा अंतःपुरातला महाल, सगळे बंगले सगळे शोधून झाले. मंत्र्यांचे झाले, सगळ्यांचे झाले, सगळे महाल शोधून झाले. त्यात एक जो महाल होता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, त्याच्यामध्ये हजारो स्त्रिया आहेत. रात्र उशीर झालेले, त्यांना कुणाला वस्त्राचं भान नाही, सगळ्या पिलेल्या आहेत. सगळ्या त्या रावणाने आणल्या, उचलून आणलेल्या. सगळे शोधायचं म्हणजे सगळे बायकांमध्ये शोधलंच पाहिजे ना. सगळीकडे शोधतायत. हनुमंताने म्हणलं की रामराया तू आहेस माझ्या हृदयात म्हणून बरं आहे बाबा म्हणलं, तर माझ्यासारखा ब्रह्मचारी माणूस जेवढ्या बायकांवर दिलतो. पण प्रभू हृदय राखे कौशल पुरला, त्यांच्यामुळे मी काय आहे तगून आहे म्हणजे माझ्या कामावरती माझं हे लक्षात. अंतःपुरात गेलाय म्हणजे आजच्या भाषेत आपल्या बेडरूम मध्ये गेलाय रावणाच्या. सगळीकडे शोधायचं ना, शोध घ्यायचा. आणि अंतःपुरात गेल्यानंतर बघितलं पहिल्यांदा रावणात दर्शन झालं त्याला. झोपलेलं होता त्यांच्या विशाल पलंगावरती. काय हत्तीसारखा देह आहे रावणाचा, विशाल देह, घोरच होता. आणि त्याच्या बाजूला लक्ष गेलं, अतिशय सुंदर तेजस्वी. क्षणभर हनुमंत चकले, अरे माताजी की काय. पण पुढच्या क्षणी म्हणले हे शक्य नाही, रावणाच्या बिछाण्यावरती सीता माता असणं अशक्य पाय. मग पुन्हा बघितलं ती मंदोदरी, ही मंदोदरी, तसंच तेजस, तसंच रूप. आणि मी बघितलं पण असं असून सुद्धा रावण तिथे बघितलं कुठेही नाही. रावणाचं पहिलं दर्शन घेतलेलं, आता बघितलं कुठं सापडला तर बघू म्हणलं. आता काय करायचं, पहाट होत आली जवळजवळ, रात्रभर सगळीकडे शोधतात, कुठेही सापडले नाही.
म्हणजे हनुमान लंकेत गेलेत, पटकी तिला सीता भेटलीये. सोपं नाही काम. मिशन कोणतेही सोपं नसतं. मात्र त्या उंच त्या प्रसादाच्या सौदावरती जाऊन बसले हनुमान. थंडगार वाऱ्यात चांदणं पडलं होतं. काय करावं म्हणलं, काय सापडत नाही सीता. एखादा मॅनेजमेंटचा विद्यार्थी जसा विचार करतो ना, तसा हनुमंत विचार करतात. तुम्ही आता काय करावं. म्हणजे कसं एखादी आपण रायटिंग पॅड घ्यावं, या बाजूने आणि त्या बाजूने विचार करून मुद्दे काढावेत, तसे मुद्दे ते रायटिंग पॅड न घेता काढलेले. हनुमान म्हणतात सीता तर सापडली नाही, मी सगळे बघितले, मी जाऊ का परत म्हणले. रामाला जाऊन सांगतो सीता सापडली नाही. असं जर मी केलं तर काय होईल असा विचार केला. रामाला जर मी जाऊन सांगितलं की सीता लंकेत नाही, अगोदरच रामाच्या मनामध्ये आशंका आहे की सीता आहे की नाही. राम तिथेच कोण म्हणून पडतील. राम त्याचा हालत का, लक्ष्मणाची काय अवस्था होईल हे जर कळालं तर अयोध्येत काय होईल. इतक्या दूरपर्यंत सगळा विचार केलाय. नो, कॅन्सल, रामाला जाऊन सांगायचं नाही असा विचार करतात हनुमान. 1 2 3 4 5 असं. एकदा म्हणले मी जाऊन त्या समुद्रात आत्महत्या करू का म्हणले. आत्महत्या करून काय झालं, माझ्याकडनं काही झालं नाही काम. रामाचं तोंड कोणतं तोंड घेऊन जाऊ म्हणून ते दाखवायला. मी जाऊन स्वतःला संपून टाकतो. पुन्हा विचार केला मी संपून काय होणार. मी स्वतःला संपून तिथे राम वाट बघत असतील, तिथे अंगद वाट बघत असतील, जांबवान वाट बघत असतील, हे काय म्हणतील, हे करणं बरोबर नाही. बरं, आत्महत्या करणं चुकच आहे. कॅन्सर. असं एक विचार करत राहतो. पहा कसा विचार करणं हे हनुमंत. विचार इज इक्वल टू कोणतीही कृती अशी असं मनात आल्यामुळे केली असतात. प्रत्येक नियोजनबद्ध काम. असं करता 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 सगळ्या प्रकारचे विचार झाले. संन्यास घेऊ का विचार झाला, सगळे विचार झाले. आणि मग पुन्हा सगळ्यात शेवटी त्यांनी महत्वाचा विचार केला. आणि तो विचार म्हणजे त्यांचा विचार काय होता. अनिर्वेक्षम अनिर्वेद श्रियम मूलम. अनिर्वेद श्रियम मूलम. निर्वेद म्हणजे कंटाळा, अनिर्वेद म्हणजे न कंटाळता पुन्हा प्रयत्न करणं. एक आपल्या आयुष्यामध्ये असे कुठल्या तरी काम करताना असं व्हायचं की नाही आता पुढे काही संपलं नाही असं वाटतं. आपल्याकडनं काही होणार नाही. माणूस तिथेच काय सोडून दिलं ना तर मग पुढे जा, खचून जा. हनुमंताचं हे उदाहरण सगळ्यांसाठी आपल्याला की असं झालं तरी खचून जायचं नाही. पुन्हा प्रयत्नाला सुरुवात करायची. पुनश्च हरि ओम म्हणतात. आपल्या ह्यांचं अटलजींचं उदाहरण माहिती आहे. 2 खासदार निवडून आले फक्त सगळ्या देशात. अटलजींच्या एकदा एवढं सगळं वगैरे 2 खासदार फक्त सगळ्या देशभरात निवडून आले. पण सगळे खचले नाहीत. पुनश्च हरि ओम म्हणून कामाला लागले. आणि एके दिवशी पुन्हा आपला मोदींच्या राज्यात अनिर्वेद श्रियम मूलम हा यशस्वी जीवनाचा मंत्र आहे. मूल मंत्र म्हणाला. कधीही कुठेही खचून न जाता थांबायचं नाही, पुन्हा प्रयत्न करायचा. त्याप्रमाणे हनुमान सकाळ झालेले पुन्हा लागलेत कामाला. काय काय राहिले पुन्हा त्यांनी हे विचार केला कुठला भाग राहिलाय का. मग त्या अशोकवनात पोहोचला. अशोकवनात सीता होती हे आपल्याला माहिती आहे, हनुमंताला माहिती नाही ना. आपल्याला रामायण वाचून माहिती आहे अशोकवनात सीता होती. हनुमंताला कुठं माहिती. हनुमंताला शोध घ्यायचा आहे. अशोकवनात गेले, सगळीकडे शोधलं. अशोकवनात पण सीता नाही. आता कुठे गेली. त्या अशोकवनाचाच एक छोटासा भाग होता, प्रमदावन त्याला नाव आहे. आणि त्या प्रमदावनाचं वैशिष्ट्य असं की अशोकवनाच्या आम्ही शिरताना बघितले की अनेक रक्षक आहेत, पुरुष रक्षक आहेत सगळे. त्या प्रमदावनाच्या सगळ्या रक्षका स्त्री रक्षक आहेत. हे हनुमंतांनी पाहिलं. अरे चावले इथं काहीतरी दिसतं. आणि बाकीच्या पुरुषांना प्रवेशच नाही आतमध्ये. हनुमंताला काय झाडावर उडून मारून गेले तिकडे. इथे काहीतरी असायला पाहिजे असं त्यांना वाटलं. तिथेही शोध घ्यायला लागले. एक नदी तिथून वाहत होती. आत्ता जरी आपण लंकेत गेला ना तर तो भाग तिथे दाखवतात की जिथे हनुमंताची आणि सीतामातेची भेट झाली. कुठे झाली तो
बांध तिथं त्या छानपैकी सीतामातेचा आणि हनुमानाचा पुतळा केलेला आहे. हरिण आहे तिथं आपल्याला खूप छान केलेलं आहे. तर तिथे त्या नदीच्या किनारी हनुमंतांना असं सुरुवातीला वाटलं की आपण तिथे सकाळची वेळ आहे, कदाचित स्नानासाठी वगैरे येईल सीतामाता. पण थोड्या वेळ बाळ बघितलं काही आलं नाही कुठे. इकडे परत शोधतायत आणि शोधता 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 एका झाडाखाली त्यांना असं दृश्य दिसलं की एक 10, 12, 15 अशा राक्षसणी रक्षक आहेत आणि मध्ये एक स्त्री आहे. एक स्त्री बसलेली आहे, अत्यंत कृष्ण झालेली आहे, पण तेजस्वी आहे, सुंदर आहे. प्रभूने केलेलं वर्णन त्यांनी आठवलं. प्रभू रामचंद्रांनी सीतामातेचं जे वर्णन केलंय ते त्यांनी आठवलं. त्या वर्णना बरं हुकूम ती स्त्री आहे. अरे छान, हनुमंत एकदम खुश. किती शोधलं आपण, कालपासून शोधतोय. भगवती माता दिसली, सापडली. हनुमंत काही लागले गेले नाही तिथे. भगवती माते, सीता माते, मी आलोय, रामाने पाठवलंय. ही आणखी रक्षकाला घराणं आहे. पहिल्यापासून काय ठरलंय, आपल्याला काय करायचं, पकडून घ्यायचं नाही, आपल्याला अटक होऊन द्यायचं नाही. आपण सापडलो तर मिशन. सीतेला माहिती नाही हा कोण आहे. आता तुला कळालंय की ती सीता आहे. सीतेला कुठं माहिती हा कोण आहे. एक वानर आहे, कोणीतरी वानर असतो. पण वानर दूर म्हणाला की मी रामाचा दूत आहे. तर रामाचा दूत म्हटल्यानंतर ते कोणी वानर येऊन इथे लंकेमध्ये रावण रामाचं रूप घेऊन जायचा तिच्याकडे. आता सीता फसणार आहे का त्या रूपाला, मला ती गोष्ट राहिली. पण असं कोणी, मायावी नगरी आहे ती, देहनगरीप्रमाणे मायावी नगरी आहे. ते का म्हणजे असं फसवायला बसलेले सगळे. तिने आपल्याला, पण ह्या सगळ्यांसमोर तिने कसा आपल्याला विश्वास धरेल. तिला वाटेल रावणानेच कुणाला तर पाठवलंय, काहीतरी रावणाचीच चाल आहे असं वाटू शकतं. त्याच्यामुळे पुन्हा काय होईल, आपण ज्याच्यासाठी आलोय ते काम होणार. आणि मग हनुमंताने ठरवलं की योग्य वेळेची वाट बघायची. योग्य वेळेची वाट बघायची. तोपर्यंत अशी एक जवळच्या वृक्षावरची जागा निवडली की हनुमंत कुणाला दिसणार नाही, पण हनुमंताने खाल्ली काय चाललंय ते सगळं दिसेल. जागा सुद्धा निवडण्यामध्ये कसं लागतं, विचार करतो. असं नाही जाऊन बसले सगळे कोणी बघितलं आलं की नाही, पण कोण आहे काय आहे. आपण दिसलं नाही पाहिजे, आपल्याला दिसलं पाहिजे. असं जाऊन बसतोय काय होते, इतक्यात गलका झाला. अरे हे झाला तो, अरे रावण आला लगेच तिथे. रात्रीच बघितलं होतं त्याला. रावण आला, नुसतं रावण आला नाही, त्याला सगळा लवाजमा बरोबर राजा आहे तो लंकेचा. आता एक मंत्री गेला तरी कितीतरी लोक जातात बघा त्याला, गाड्या बिड्या काय. रावण तर पूर्ण राजा, पंतप्रधानासारखं म्हणा. यावेळेला मंदोदरी पण बरोबर होतं. रावणाचं कामच आहे दर 2-4 दिवसांनी 8 दिवसांनी येऊन तिला काय करायचं, मनवायचा प्रयत्न करायचा. त्याचं परखड करू शकत नाही. मंदोदरी सांगून बघितलं, ऐकत नाही. आता चला म्हणते ठीक आहे बघू. ऐकले तर गाडी आला रावण आणि परत त्यांनी सुरू केलं ना. अरे कोण तुझा राम, कुठला आता कुठे माहित नाही तुला. ते दोघं बंधू वनवासात वल्कला घालून फिरतात. 100 योजनाचा सागर ओलांडून येणं शक्यच नाही. कोणी आला तरी आमचे लोक पकडतील, पकडल्यावर मी ठार करेन त्यांना. तू आता वाट बघणं सोडून दे. किती दिवस वाट बघशील. आता वाट बघणं सोडून दे आणि माझं पाणी म्हणजे माझ्याशी विवाह. एकच स्त्री अशी आहे मंदोदरीनंतर, त्याच्या राहण्यानंतर, की हा विवाह कर म्हणून मनवायचा प्रयत्न करतात. बाकी सगळ्या स्त्रियांचे काय हाल केल्या करून त्याचं कारण हे मी सांगितलंय मगाशी, ब्रह्मदेवाचा शाप. सीता प्रत्येक वेळेला त्याला ठुकरावून राहते. सीता तर त्याच्याकडे बघून बोलत सुद्धा नाही. त्यावेळेला पद्धती अशी होती, पुरुषाकडे बघून बघायचं नाही, बोलायचं नाही. समोर एक गवताचं पाता असायचं, त्या पात्याला उद्देशून त्याला बोलायचं. सीता म्हणाली त्या गवता पात्याकडे बघून, अरे तुला काय माहितीये, माझे पती, माझे धनी, माझे सर्वस्व हे राम कुठेही असू दे जगामध्ये ते येणार, तुला ठार करणार आणि मला घेऊन जाणार. तू काय असं म्हणू नकोस म्हणले, येणारच आहे तो, आज ना उद्या येईल, लागला असेल वेळ झाला. रावण समजावून सांगे. आता तर एवढ्या रावणा एवढा चिडलेला आहे, किती वेळा सांगायचं म्हणजे. इतका चिडला, संतापला, तिने आपलं खळग उपासलं आणि सीतेवर धावून गेला. मंदोदरी म्हणते, अहो काय करताय, एका स्त्रीवरती तुम्ही खळग उपासता. मंदोदरीने तिला समजावलं.
मग रावणाने शेवटी तिला अल्टिमेटम दिलेलं आहे. हे वर बघतो बरं का हनुमान. रावणाने जेव्हा खडग उपसला असेल तेव्हा हनुमंताची काय परिस्थिती झाली असेल लक्षात घ्या. मुठी आवडलेल्या असतील. एखादा अविचारी कुणी असता तर खाली उठतो आला असता. हा इथेच रावणाबरोबर सामना झाला असता. पण परत म्हणल्याप्रमाणे सीतेला समजावायचं की मी रामाचा माणूस आहे असं सीतेला वाटत असतं कोण रावण बांधणार आलाय त्यांनी रावणाबरोबर काहीतरी केलं गेला खरा. रामाचा माणूस आहे आणि माझ्याकरता आलाय हे सीतेला कळालं. किती स्वतःवर कंट्रोल केला तर हनुमंताने. योग्य वेळ आली पाहिजे. ही योग्य वेळ नाही. रावणाचा मी हा सामना करू शकेल पण सीतेला मी रामाचा माणूस हे पटलं पाहिजे. ह्याच्यासाठी त्यांचा सामना तिथे स्वतःवर त्यांनी काय केलं नियंत्रण मिळालं. ताबा आपल्या भगवती मातेवर हा खडग उचलून जातो म्हणजे काय. प्रकारे हनुमंत स्वतःला सावरलेले आहेत. त्यांनी स्वतःला त्यांनी काय केलेलं आहे सावरलेलं आहे. अनवेक्षित पौरुष म्हणजे असमयी पौरुष दाखवून चालत नाही. योग्य वेळेची वाट पाहिजे. योग्य वेळेचे हनुमान ते खरं धैर्य आहे. तो खरं धीरज आहे. योग्य वेळ अहो माणसाला हनुमंत अगोदर गेलं तर काही झालं नसतं. सगळं मिशन फेल गेलं असतं. असं करता करता हनुमंताने स्वतःला समजावलंय नाही थांब काही हरकत नाही थोडा वेळ थांब. रावण येऊन रावणे काय अल्टिमेटम दिलाय तुला आम्ही 2 महिन्याची मुदत देतो. त्याच्यामध्ये तू काय करायला पाहिजे माझं पाणी ग्रहण करायला पाहिजे. नाही तर माझ्या किचन म्हणजे माझ्या स्वयंपाकघरातले भूतपाकखान्यातले स्वयंपाकी तुला येतील तुझे खांडोळे करतील ती माझा नाश्ता असेल. राक्षस आहे नरभक्षक आहेच आहे. म्हणजे तू जर माझी होणार नसेल तर अशी मी तुला खाईन. असा त्यांनी काय केलेलं आहे अल्टिमेटम दिलाय. हे सगळं ऐकतात हनुमंत. रावण येऊन गेल्यानंतर राजा येऊन गेला मुख्य माणूस येऊन गेला की सगळं ढेपाळतं कसं पहारा ढेपाळला. कोणी इकडे गेलं कोणी तिकडे गेलं. सगळे इकडे तिकडे गेले निघून. सगळे पहारेकडे राक्षस होते. राक्षस तिकडे इकडे तिकडे निघून गेले आणि एक त्रिजटा नावाची राक्षसी राहिली. ती त्रिजटा त्यातल्या त्यात काय होती होती रावणाची पण तिला सीतेबद्दल सहानुभूती. सीता सुद्धा आपलं मन तिच्याकडे उघडं करायचं. ती सगळे गेल्यानंतर त्रिजटाला सीता म्हणते की काय माझी परिस्थिती आहे कधी येणार. म्हणजे रावणाला ठणकावून सांगणारा एक ना एक दिवस येणारच आहे सांगणारी सीता त्रिजटेला म्हणते अगं त्रिजटे काहीतरी आण ग साधन अग्नी आण काहीतरी आण मी मला स्वतःला संपवून टाक. नको मला हे जीवन कधी येणार माझा राग. हा रोज उठ येऊन मला माझ्या डोक्यावर बसतो. मी स्वतःला संपवून टाक. आत्महत्येचे विचार सीतेच्या मनामध्ये आले. हनुमंत ऐकतात ते सगळं. काय हनुमंताची परिस्थिती झाली असेल. हनुमंताने विचार केलाय की आपल्याला अगोदर सीता मातेचं मनोबल वाढवलं पाहिजे. ते पहिलं काम आहे. प्रभू रामचंद्र येईपर्यंत सीता मातेचं मनोबल राहिलं पाहिजे. तिने जर संपूर्ण असं घेतलं तर काय उपयोग आहे. संपूर्ण टाकतं. त्रिजटा काय म्हणते अगं सीते तुला आता असं काही करायची गरज नाही. आता काय झालं म्हणजे ती म्हणती मला पहाटे एक स्वप्न पडले आणि पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे. पहाटेचे स्वप्न खरी होतात. काय स्वप्न पडले एक मोठा वानर लंकेत आला म्हणे. हनुमान चपापले अरे हिला कसं माहित झालं. मोठा वानर लंकेत आलाय आणि तिथून सगळे ते धुळदाण होणार आहे लंकेची आणि त्यांनी लंका जाळली. असं म्हणलं हनुमान म्हणला लंका जाळ्याचा मी तर काही विचार केला ना. बरं झालं म्हणलं ठीक आहे ओके क्ल्यू मिळाला म्हणलं. योग्य वेळेत त्याचा विचार करू. असं तिला सीतेला सांगायचा प्रयत्न केला की तू आता असा विचार करू नको. आणि असं म्हणून ती गेली. ती पण कुठेतरी गेली. आता सीता एकटी. आता आले का हनुमंत लगेच खाली. आता तर एकटी आहे ना. हनुमंत कसा विचार करतात बघा. हनुमंताने नाही अजून नाही म्हणले दिस इज नॉट द करेक्ट टाइम. तिथे आहे तिथे बसून कोणीही नाहीये सीतेला ऐकू जाईल अशा आवाजामध्ये अवधी भाषेमध्ये हनुमंताला जगातल्या सगळ्या भाषा येत होत्या.
त्यातल्या त्यात प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येची भाषा तर यायलाच पाहिजे. परम आराध्य अवधी भाषेमध्ये सीतेला ऐकू दिल अशा वादात हनुमंतांनी रामायण सांगायला सुरुवात केली. थोडक्यात म्हणजे 4 राजपुत्र होते, कसे ते विश्वामित्र घेऊन गेले, मिथिलेला कसे गेले, राक्षसांचा कसा होता, सगळं सांगितलं. मग सीतेचं स्वयंवर कसं झालं, सीतेला सांगतात सीतेचं स्वयंवर कसं झालं, माळ कशी, धनुष्य कसं तोडलं, शिवधनुष्य वगैरे वगैरे. मग ते परत आले सगळे अयोध्येला. आता रामाचा अभिषेक व्हायचा होता, पण आदल्या रात्री असं झालं, त्यांना वनात यावं लागलं. मग सगळं वनाची हकीकत ही सगळी रामाकडनं ऐकलेली हनुमंताने सगळी. असं करता करता अपहरण झालेलं आहे सीतेचं अपहरण झालेलं आहे. जटायूने रावणाला अडवायचा प्रयत्न केलेला आहे, पण जटायूचे पंख छाटून रावण सीतेला घेऊन पुढे गेलेला आहे. इथपर्यंत सांगितलं आणि हनुमान गप्प शांत राहिले. सीता ऐकते सगळे. सीता आता ओरडून म्हणते, अरे पुढे काय? इथपर्यंत मला माहिती म्हणजे पुढे काय, माझे नाथ कुठे आहेत, माझी भाऊजी कुठे आहेत, कसे आहेत ते दोघं, आहेत कुठं, बरे आहेत ना, काय झालं पुढे त्यांचं, तू कोण आहेस, तुला कसं सगळं माहितीये? हनुमान म्हणले, दिस इज द टाइम व्हेन टू गेट टेक एंट्री. बरोबर खाली उतरून आले रूपामध्ये, साष्टांग नमस्कार घातलेला आहे, माते म्हणून नमस्कार. लंकेमध्ये एखादा पुरुष किंवा एखादा स्त्रीला नमस्कार घालतो, माते म्हणतो, हा लंकेचा नक्कीच नाही. कारण लंकेचं चारित्र्य माहिती आहे आपल्याला. काय एखादा विभीषण सोडला तर. अशा प्रकारे हनुमंतांनी पहिल्यांदाच, हनुमंताचं काम होते फर्स्ट भेटीचं सगळं खेळायचं. माते म्हणले, नमस्कार घातलेला आहे, सांगितलं मी रामाचा दूत आहे, प्रभूंचा दूत आलोय, तुमच्याकरता निरोप घेऊन आलेलो आहे. सगळ्या कहाणी सांगितलं, सगळे राम कसे सगळे वानर सेना. तुम्ही आता काय, मी तर सगळं ऐकलं म्हणजे तुम्ही काळजी करू नका. सीतेचं मनोबल वाढवायचा प्रयत्न केलेला आहे. ती मुद्रिका दिलेली आहे, कोण म्हणून पटलेली आहे तिला, म्हणून त्याला पटलेली आहे. आपलाच आहे हा, काय आहे, रामाचाच माणूस आहे, म्हणजे आपला पुत्र आहे. माता म्हणलेलं आहे तिला. ती माता आणि पुत्राचं काय झालं त्याच्यामध्ये लगेच नातं निर्माण झालं. सीतेने पण आपलं मन कधी येणार माझा राम. आता ती वानर सेना गोळा केली म्हटल्यानंतर ती तिथं म्हणलं, अरे हे कोवडे मोठे भावा आवाडवे दिप्पाड राक्षसी क्रूर राक्षस म्हणे, आणि तिथं वानर काय करणार, चटणीसारखं खाऊन टाकलं म्हणे. हनुमंताने काय सांगावं, अहो माते तसं नाहीये म्हणे, हे आपले खूप मोठे मोठे दिप्पाड आणि खूप पराक्रमी वानर आहेत म्हणे, आणि असे ते काकडीसारखे खायला हे नाही येत नाही, ती काकडी कडवी आहे म्हणले, खाऊ शकणार नाही. अरे मी एवढ्यासाठी पुढे आलोय की मी सगळ्यात दुबळा वानर आहे म्हणजे, सगळ्यात दुबळा वानर मी आहे, फक्त मला उडता येतं म्हणून मी आलोय म्हणजे. एक महापराक्रमी वानर आहे. अशा प्रकारे सीतेचं मनोबल वाढायला सुरुवात केली. आणि मग सांगता त्याने सगळं सांगून टाकलं. हनुमंताला वाटलं की एवढं सगळं कशाला करायचं, इथे रामाची यायची वाट बघायची. आता त्यांचं निर्माण झालं होतं ना नातेचं, माता आणि पुत्राचं. हनुमंत म्हणतात, माते एवढं सगळं कशाला करायचं, एक तुला शॉर्टकट सांगू का? काय म्हणजे शॉर्टकट? बैस म्हणले माझ्या पाठीवर बैस, आत्ता तुला रामाकडे घेऊन जातो, काय प्रॉब्लेमच नाही म्हणले, सगळं सोडलं प्रॉब्लेम, कुणाला कळणार पण नाही म्हणले कधी तू गेलीस. तिच्या जागी दुसरी कोणी असती मला म्हणाले केवढ्या हालत गेली बघ हाती, ती आपल्याला माहिती आहे. आत्महत्या करायला प्रवृत्त झालेली आहे, रोज रावणाचा ससेमिरा. ही राक्षसी कशी तिने दिवस कटले असतील हे भगवती सीता मातेलाच नाही. आपल्या प्रदेशातनं अशा प्रकारे अपहरण होऊन आणलेलं आहे. खरं त्या ब्रह्मदेवाचा शाप म्हणून सर म्हणाले असती कुठेतरी, पण सीता म्हणाले नाही, एवढं सगळं अजून सीता म्हणाले नाही, मी असे नाही येणार म्हणले. रावणाने मला पळवून आणलं, तुम्ही असं मला पळवूनच नेणार काय म्हणले. तुमच्यामध्ये रावणामध्ये फरक काय, तुमच्यामध्ये म्हणजे रावणामध्ये फरक काय म्हणले. मला असं नाही असं म्हणले, माझ्या पतीला जाऊन सांग, माझ्या नाताला सांग, या इकडे, तुम्ही या इकडे, काय वाटेल ते करा, इथे या
ह्या रावणाला खलास करा, वध करा, त्याला ठार करा, आणि मग मला घेऊ, मानाने घेऊ. पुन्हा कोणी सीतेचं अपहरण करायला धरलं पाहिजे, पुन्हा कोणी सीतेचं अपहरण करायला धरलं पाहिजे, असं एक उदाहरण नामाने घालून दिलं पाहिजे. याला म्हणतात भारतीय स्त्री. अशा आपल्या भारतीय स्त्री कशा होत्या, मनाने खूप कठोर होत्या. एका सीतेसाठी रावणाचं कुल नष्ट झालं. द्रौपदीच्या निरेला हात घातला, कौरवाचं कुल नष्ट झालं. ही आपली परंपरा. पण आता जेव्हा बघतो कुठे चाललाय आपला समाज, कितीतरी अशा गोष्टी घडत असतात. आपण जे मेणबत्तीचे मार्च काढतो, कुठं रावणाचं संपवणार आहे, कुठे ते संपूर्ण कौरव संपवणार आहे, ही परंपरा आपण विसरून गेलो की कसं. किती मुसलमानाने अत्याचार केले आपल्या भगिनीवर. मग तर रामदासांचा विषय असतो का नाही. आपल्या हिंदू समाजाला विस्मृतीचा शाप आहे की काय असं वाटतं. किती वेळेला अत्याचार केले, किती वेळेला आपण तेच करतो. आता परत ते सगळे मुसलमान जेवढे वर लोक काढायचे, आपण परत तेच त्यांचे लागून करतो. स्वतःच्या स्वार्थापोटी आपण काय करतो हे कळतच नाही. उद्या हेच त्यांच्या मानगुटीवर त्यांच्या घरात जाऊन बसले ना, खडग घेऊन त्यांच्या आईपोराने ओढून येईल नाही, त्याला कळेल काय असं. सावरकरांनी फार छान म्हणलेले, मला काय त्याची, जोपर्यंत माझ्यापर्यंत येत नाही तेव्हा मला वाटतच नाही की त्याचं. तीच रावणाच्या लंकेची परिस्थिती. प्रायव्हेट इश्यू म्हणले त्याला, प्रायव्हेट इश्यू पब्लिक इश्यू करायचा आहे. अशा रीतीने सीतेला सगळं सांगितल्यानंतर सीता म्हणजे नाही, मग तिने सीतेने अल्टिमेटम दिलंय, रावणाला दिलं त्याचा सीतेने रामाला अल्टिमेटम दिलाय, या महिन्याच्या या मुदतीच्या आज जर तुम्ही आला नाही तर मग मात्र मी स्वतः खरंच संपू. आम्हाला सांग काय वाटेल ते करून घ्या. तू काळजीच करू नको, आता मी आलोय ना, येणारच म्हणजे सगळे. आता मी जाणार, सगळ्यांना घेऊन येणार. अशा प्रकारे सीतेला त्यांनी काय केलं, दिलासा दिलेला आहे, मनोबल सीतेचं वाढवलेलं आहे. आणि मग मात्र हनुमंत म्हणतात आता पुढचं मिशन करायचं आहे, प्रायव्हेटचा पब्लिक इश्यू करायचा आहे. मग हनुमंत म्हणतात माते आता एक मला भूक लागली, कालपासून तुला शोधून थकलो म्हणतात, आल्यापासून ते काही खाल्लं पण नाही. अरे ते असं आहे काय, मग काय करू, इथं फळं दिसतात खाऊ का म्हणे, विचारतो का म्हणे, खा. सीता म्हणले आता खा, कारण फळं खायचं आहे, भूक लागली, हे कारण आहे. अशोक वनाचा ह्याचा सगळ्या विध्वंस करायला सुरुवात केली. हे दिसते त्याला अडवायला कुणी आलं त्याला खलास. असं करता करता युद्ध झालंय तिथे. रावणाचा एक पुत्र मारला गेलाय, काही मंत्री मारले गेले, सेना आलेली आहे. हनुमान कुणाला आटोक्यात येत नाही. स्वतः इंद्रजित आलेला आहे, इंद्रजित आलेला आहे. आणि आता मात्र त्याने ठरवलं की आपल्याला जर काय करायचं असेल, प्रायव्हेट इश्यूचा पब्लिक इश्यू करायचा असेल तर रावणाच्या राज्यसभेत जायला पाहिजे. त्यासाठी स्वतःला आता मात्र अटक करून घ्या. आपलं विषण झालेलं आहे आता पूर्ण. त्याला माहिती आहे कायच मी केलं तरी मला कोणी पकडू शकणार नाही. त्याला माहिती आता पण पकडून घ्यायचंय. त्या इंद्रजितला वाटलं की याला आपण ब्रह्मपाठ ऐकत नाही ना, ब्रह्मपाठ टाकणार. ब्रह्मपाठ त्याच्यावर काम करणारे ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे. हनुमंतांना माहिती आहे, तरी पण त्याच्यामध्ये स्वतःला काय केलंय, अडकून घेतलेलं आहे. आणि मग सगळी वरात ती रावणाच्या राज्यसभेमध्ये गेली. आपल्याकडे 15 मिनिटच आहेत. 15 मिनिटात आपल्याला रावणाच्या राज्यसभेतला तो सगळा इश्यू करायचा आहे. हनुमंताला परत जायचं आहे, रामाला सांगायचं आहे, रामाला घेऊन परत इकडे यायचं आहे, रावण युद्ध करायचं आहे. युद्धामध्ये अनेक गोष्टी आहेत. परत अयोध्येला जायचं आहे. 15-20 मिनिटात आपण उड्या मारत जाऊ. हनुमंताचीच कथा आहे. उड्डाण राज्यसभेत ठणकावून सांगितले. कोण आहेस विचारलं रावणाने. सांगायला बसले किती वेळ गेला मला कळत नाही, पण असं कोण आहे म्हणलं तर मी रामाचा दूत आहे म्हणले. रामाचा दूत म्हणलं राम, हो त्याच रामाचा दूत ज्यांची पत्नी सीता तुम्ही पळवून आणली म्हणे, चोरून आणली. आता सांगतो सन्मानाने तिला तुम्ही रामाकडे परत करा. तुमचं सगळं काही लंका वाचेल, कुल वाचेल, सगळं वाचेल, पुढे होणारा अनर्थ वाचेल. अन्यथा सगळा सर्वनाश ओढून घेता म्हणजे तुम्ही. अशा प्रकारे हनुमंताला माहित होतं इथे आपण जे बोलू
राज्यसभेमध्ये संसदेमध्ये रावणाच्या ते सगळ्या लंकेच्या पर्यंत पोहोचणार आहे, पौरजनापर्यंत जनतेपर्यंत पोहोचणार आहे. लंकेचा जो मीडिया होता तो ताबडतोब तयार होता. असा कोणीतरी आलाय आणि सगळीकडे हनुमंताचं भाषण. हनुमंत म्हणताय की तुमचा सर्वनाश ठरलेला आहे. अशा प्रकारे हनुमंताने एकट्या रावणाचं नाही तर लंकेतल्या सगळ्या लोकांचं मनोधैर्य खच्चीकरण. दिस इज द वर्ल्ड्स बेस्ट डिप्लोमॅट. असं केल्यानंतर मग त्याला शिक्षा म्हणून अवघड ठारच करा म्हणले ते. विभीषण उठले. विभीषण म्हणले राजदूत आहे, दूताला आपण ठार करू शकत नाही राजनीतीच्या नियमाप्रमाणे, पण त्याला शिक्षा द्या, त्याची शेपटीला आग लावा म्हणले. पुढची कथा आपल्याला माहिती आहे. लंका किती सगळे काय सगळे लंकेचे सगळे क्लॉथ स्टोअर मध्ये कपडे संपले, तेल संपलं, तरी हनुमंताची शिफ्टी वाढतीच आहे. आग लावलेली सगळीकडे लंकेत फिरवलं म्हणे त्याला. सगळे बघून घेतलं त्यांनी. हनुमंतांनी एवढं निरीक्षण केलेलं आहे की कुठे दारुगोळा आहे, कुठे शस्त्रसाठा आहे, कुठे त्यांचे सैन्यगार आहे, सगळं निरीक्षण केलेलं आहे. आणि जे कोणी त्यांना धोरणे मारत होते त्यांच्या घराचे नंबर टिकून ठेवलेले ते. हो पुढे हेरा त्याला वाटलं आता काय मंदी आहे काय करा. जेव्हा आपण इतर वेळेला काही करू शकत ना, हळूच धोरणा म्हणून आत्ता काय आपल्याला कोण करणार आहे. आणि मग त्याला सोडून दिलंय. हनुमान आणि ते आग लागलेली शेपटी सगळे उंच वर एका इमारतीच्या वर जाऊन बसलेले. अशी शेपटी लांब केलेली आहे आणि पुढचं काम त्यांच्या वडिलांनी केलं. वायुदेव आले चायाला आणि जे आग धू करता पसरले, लंका जळवून टाकलेले सगळे. असं वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये. या एका सगळ्या हनुमंताच्या लंका व्हिजिटने सीतेचं अन्वेषण केलेलंच आहे, सीतेचं मनोबल वाढवलेलंच आहे, सीतेचं क्षेम उचल घेतलेलंच आहे. लंका जाळली, लंकेचे सगळे सिक्रेट सैन्याचे घेतले. आणि नुसते सिक्रेट घेतले नाही, वाल्मिकी रामायण बोलले 1/4 बल त्यांनी समाप्त केलं एकट्याने. हे हनुमंताचं कर्तृत्व. एकटा वानर काय करू शकतो. दहशत हनुमंताची. कधी नव्हे ते रावण टरकला आहे. आतापर्यंत माझ्या लंकेमध्ये कुणीच आलं नाही. हा आला, लंका जळून गेला. हनुमान आता परत आलेले, सीतेचा निरोप घेतलेला आहे. आणि आता आम्ही काळजी करू नको. आता मात्र सीतेला खात्री पटली आहे की एक अकेला क्या कर सकता है. देवेंद्र नाही, वानर. एक अकेला सब पर भारी आहे. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेने ते व्हावेत. तो आपला प्रांत नाही, ज्यांना आपण ती जबाबदारी सोपवली ते करतील काय करायचं ते. पण अशा रीतीने हनुमंतांनी सीतेचा निरोप घेतलाय. इकडे सगळे वाट बघतायत. 3 दिवस झाले. हनुमंतांनी परत उड्डाण केलेले. आता कुठलंही संकट नाहीये, आता परत जायचंय. आणि सगळे संकट सगळे काय सोडून मोडून टाकलेले त्यांनी. हनुमान लगेच पोहोचलेले तिकडे. वर दिसतंय जय श्रीरामच्या घोषणा चालल्या आहेत. हनुमान तर पोहोचतायत असं. आणि ज्या अर्थी हनुमंत एवढ्या घोषणा जे देत आहेत त्या अर्थी काम पत्ते आहे. हनुमंत पोहोचले. इतकं स्वागत केलं जंगी त्यांच्या सगळ्या सहकार्याने. जबरदस्त स्वागत केलं. हनुमंताने सांगितलं हो झाली भेट, सगळं झालं. आता म्हणजे रामाकडे गेलं. राम वाट बघतायत, आपल्याला तर आमची वाट बघतायत. रामाकडे ताबडतोब गेलं पाहिजे म्हणजे. सगळे निघाले. किष्किंधेच्या जवळ पोचतायत तिथे एक बगीचा होता. सगळे लोक पुन्हा हे भुकेलेले होते. निघाले. सगळ्यांना म्हणले, आम्ही ते विचारलं त्याने अंगदाला परवानगी घेतली. तो सुग्रीवाचा बगीचा करतो. तिथे रक्षक होते. अंगदाकडे बघितलं, जा म्हणले. विजय काम फते झालं असं नाही, असल्या गोष्टीकडे कोणी बघत नाही. ठीक आहे, काय मजा. हे सगळे मात्र काय आले जिथे प्रस्त्रवण पर्वतावरती, आता त्याला माल्यवान पर्वत म्हणतात. सुग्रीवापर्यंत जी बातमी गेली, घोषणा देत सगळं सैन्य येतं इकडची. आतापर्यंत सगळ्या 3 तुकड्या येऊन पोहोचलेल्या आहेत तिकडे. पण सगळे हात हलवत आलेत नाही, येणार तिकडे नव्हते तर काय करतो. हे ज्या अर्थी जय श्रीरामच्या घोषणा देत आलेले आणि ज्या घोषणा ज्या उत्साहाने देत आहेत त्यांच्या कानावर गेलं. सुग्रीव ताबडतोब राम जिथे आहे तिकडे आलेले. त्याला माहिती आता येणार तिकडे. बाकी सगळी सेना त्या फळावरती तिकडे गेलेली आहे. आणि हे मात्र सगळे जांबवान, अंगद, नल, नील, हनुमान हे सगळे तिथं राम आणि लक्ष्मण आणि सुग्रीव बसलेले तिथं आहे. ज्या अर्थी सगळ्यांचे चेहरे प्रफुल्लित आहेत
त्या अर्थी रामाला वाटते हा झालेलं आहे काम, तरी पण काय ऐकलं पाहिजे. कळालंय, सुग्रीवाला कळालंय, पण ऐकल्याशिवाय खरं नाही, ऐकल्याशिवाय काय खरं नाही. अशा म्हणून ते सगळे पोचलेले आहेत. आता सगळे पोचलेले आहेत तर हनुमान त्या अंगदाकडे बघतायत. अंगद त्यांचा नेता आहे. अंगद जांबुवानाकडे बघतोय. हे प्रोटोकॉल कसं आहे बघा. ह्या परिस्थितीत सुद्धा हनुमान पुढे लगे गेले नाहीत आणि मी असं करून आलो. अंगदाची परवानगी घ्यायची. अंगद म्हणले त्यांना जांबुवंतांना चला. जांबुवान म्हणले तुम्ही सांगता का? नाही नाही. हनुमंत म्हणले तूच सांग. त्यांना तुमच्या तोंडातून जाऊ दे म्हणले. हॉर्सेस माउथ त्याला म्हणतो. तूच सांग. मग हनुमान उभारले. हनुमान उभारले सांगायला सगळ्यांचे कान टवकारलेले आहेत. सगळ्यांचे कान टवकारलेले आहेत. आशेने बघतात की आता हनुमान काय सांगतो. वक्तृत्व फोटो लावून बघितलं हनुमंताचं. कुठे काय बोलावं, किती बोलावं याचं भान असलं पाहिजे. हनुमानाने असं सांगितले का आम्ही मग निघालो, मग त्या वनात एवढे फसलो, अन्न नाही, पाणी नाही, अमुक नाही, तमुक नाही, मी कसा लंकेत उडत गेलो, कशी लंका जाळली, कुछ नाही. आत्ता ते रामाला ऐकण्याचा इंटरेस्ट नाही. आत्ता नाही. आत्ता रामाला काय शेतीची बातमी. अविस्तरम असंदिग्धम भरपूर नियम सांगितले. तसं हनुमंताकडनं एकच ऐकायची गोष्ट आहे. आता हनुमंताने सुद्धा बरोबर ओळखलं आणि सांगितलं फक्त 2 शब्द. दर्शन झालं. बस खलास. दर्शन झालं. असं ते शब्द रामाच्या लक्ष्मणाच्या सुग्रीवाच्या कानावर पडले आणि रामाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा. लक्ष्मण कौतुकाने हनुमंताकडे बघतायत. सुग्रीव हनुमंताकडे बघतायत, रामाकडे बघतायत, लक्ष्मणाकडे बघतायत. सुग्रीवाची कॉलर टाईट आहे. ह्या आदमीने काम केलं. मी केलं असेल पहिल्यांदा चूक, पण ह्या हनुमंता माझ्या माणसाने काम केलं. हनुमंताने बघतायत प्रभूंकडे. प्रभूंच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा. ते शब्द म्हणजे दर्शन झालं. हे शब्द म्हणजे हनुमंताचे शब्द. प्रभूंना वाटलं की कुठेतरी माझ्या कानात अमृताचे टीप टाकले. त्यांना जी भीती होती की सीता आहे की नाही, आशंका होती. सीता आहे. आता आहे म्हणल्यानंतर काय वाटेल ते करून कुठून तुम्ही कुठेही दुनियेच्या कोपऱ्यात असेल मी तिला घेऊन येईन. हे ऐकलं मात्र आणि अश्रूंच्या धारा. लक्ष्मण हे रामबाब रडतो म्हणत आपण आनंद अश्रू येते. आनंद अश्रू. काय प्रसंग आहे बघा. हनुमंताने सांगितलं दर्शन झालं आणि मग प्रभू रामचंद्र थोडे भानावर आले आणि म्हणायला झाले हनुमंताकडे बघून, सुनु कपित होई समान उपकारी, नाही को सुर नर मुनी तनुधारी. अरे हनुमंता, तुझ्यासारखं एवढे उपकाराचं ओझं केलंच रे माझ्या. अनंत उपकार केले. असा कुणी मी पुरुष नाही बघितला नाही, मुनी बघितला नाही, देव बघितला नाही, जे कुणी तनुधारी आहेत, असं कोणीच नाही म्हणे असा माझ्यावर उपकार केला. आणि पुढे म्हणून रामकाळ म्हणतात की प्रति उपकार करू क्या तोरा. मी तुझं हे उपकाराचं ओझं फेडू का? प्रति उपकार करो क्या तेरा. अरे मला तुझ्याकडे वर मान करून बघायची सुद्धा वेळ राहिली नाही. इतकं तू मला काय केले उपकार. आता ही स्तुती हनुमंताने म्हणलं ती सुरसा होती, ही दुसरी सुरसा आहे. ताबडतोब त्या स्तुतीने हनुमंत क्षणभर मोहरले. आपले प्रभू आपली स्तुती करतात. कुणालाही आनंद वाटले. क्षणभर मोहरले. पुढच्या क्षणी लक्षात घेतलं की अरे काय धोका आहे. सुरसा आहे, त्याच्यामध्ये अडकायचं नाही. ताबडतोब त्यांनी प्रभूंच्या चरणावरती लोटांगण घातलेलं आहे आणि काय म्हणतायत, चरणे परेव प्रेमाकुल त्राही त्राही भगवान. भगवान मला वाचवा. कशापासून वाचवा? या स्तुतीपासून वाचवा. हे साधक आहे. शून्यवत होऊन गेलेले हनुमान प्रभूंच्या चरणावरती लोटांगण घातलेले. अश्रूंच्या हनुमंताच्या अश्रूंनी प्रभूंच्या चरणाचा अभिषेक करतात. तिकडे प्रभूंच्या डोळ्यात अश्रू आहे, इकडे हनुमंताच्या डोळ्यात अश्रू आहे. काय प्रसंग आहे. काही क्षण असे गेले आणि मग हनुमंताला उठवता. अरे हनुमान उठ उठ. हनुमान के चरण थोडा. हनुमान के चरण थोडा. त्यांनी तुळशीदासाने फार छान वर्णन केलंय.
बार बार प्रभू चही उठावा, उठवायचा प्रयत्न करतात त्याला हनुमंताला. बार बार प्रभू चही उठावा, प्रेम मगन तेही उठवन भाव. चरण सोडायला तयार नाही. प्रभूंनी त्याला उठलंय, उभा केलं, बघितलं त्यांच्याकडे. काय तुला द्यावं मुला, काहीच नाही माझ्याकडे. आणि मग त्यांनी सर्वोच्च त्यांची जी भेट आहे, हे उपहार आहे, तो हनुमंताला दिला. काय केलं असावं? दोघांच्या डोळ्यातले अश्रू आहेत, सगळ्यांच्या डोळ्यातल्या अश्रूच्या धारा चालू आहेत. प्रभूंनी हनुमंताला आपल्या आलिंगनामध्ये घेतलं. दोघांच्या डोळ्यात अश्रू आहेत. हनुमान कथेतला हा अत्युच्च प्रसंग. सर्वांच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या धारा चाललेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीत हनुमंताला त्यांनी आपल्या काय आलिंगनामध्ये, याच्यापेक्षा मोठा उपहार काय आणला? साक्षात प्रभूंनी आपल्या हृदयाचे, हे हृदयीचे ते हृदयी. हनुमान कथेचा हा अत्युच्च प्रसंग आहे. आणि मग सगळा तो भर उसरल्यानंतर हनुमंताला आपल्या बाजूला बसवून घेतलंय. मग सगळं सविस्तर कथन झालंय. सीतेचा अल्टिमेटम सांगितलाय. ते ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्राने सुग्रीवाला सांगितले, उद्याच्या उद्या कूच करायचं आपल्याला. सगळे निघालेले परत. आत्ता आलेली तुकडी परत पुन्हा, बाकी सगळे आलेले तिथे आली, परत निघालेले, सागर किनारी पोहोचलेले. सागर ओलांडून जायचा कसा प्रश्न आहे. त्या सगळी कथा आपल्याला माहिती. सागराला विनंती केली, तोपर्यंत विभीषण तिकडे येऊन पोहोचलेले. विभीषण येऊन हनुमंताने प्रभू रामचंद्राच्या बाजूला आलेले. त्यांच्या थोडक्यात त्यांनी रामाची बाजू घेतलेली आहे. तिकडे रावण तिकडे सारे हे म्हणाला, तू जा तिकडे, तू राम राम करतोस, तू जा तिकडे म्हणलं. ती त्यांना घेऊन आले. त्यांना स्वीकारायचे की नाही हा प्रश्न होता, ते कहाणीच आहे. हनुमंताचा सल्ला घेतलेला आहे. हनुमंताच्या पहिल्या दिवशीपासून हनुमंताचं सगळं काही प्रभू ऐकतात. हनुमंत म्हणतील ते. हनुमंत आता सुग्रीवाचे सचिव राहिले नव्हते, हनुमंत आता रामाचे पण सचिव. सगळ्यांचा विचारलं, हनुमंताला शेवटी विचारलं, काय करू? नाही, घ्या म्हणलं तुम्ही. ओके. कारण हनुमान जो विचार करतो तसा कुणी विचारच करत नाही. त्याच्याबद्दल एक मीटिंग झाली होती. सगळे म्हणले, आपल्याला तो शत्रूचा माणूस आहे, आपले सिक्रेट सांगेल तिकडे, अमुक तमुक. हनुमान म्हणते मीटिंग जाण्यापुढे म्हणले, मी त्याला भेटून आलो नाही. आणि उलट आपल्याला त्यांचा उपयोगच होईल अशा प्रकारचा रिपोर्ट हनुमंताने दिल्यानंतर प्रभूंनी त्यांचा स्वीकारला. मग ते सगळं शेवटी त्याला बाण उगारावा लागला. 3 दिवस केली त्यांनी प्रार्थना हनुमंत समुद्राची, पण समुद्र ऐकत नाही म्हणजे बाण उगारावा लागला. लक्ष्मण म्हणता, मी हे आधीच सांगितलं होतं तुम्हाला करा, पण ऐकलं नाही. आता तरी फक्त समुद्र वर आला आणि त्यांनी सांगितलंय की तुमच्या ह्याच्यामध्ये नल नावाचा जो वानर आहे तो साक्षात विश्वकर्म्याचा अंश आहे. तो म्हणजे काय इंजिनियर आहे आजच्या काळात. त्याला तुम्ही मला त्याच्या नेतृत्वाखाली पूल बांधा की तो पूल धारण करेल. आणि मग ते सेतू बंधन झालेलं आहे. साक्षात सेतू बंधन झालेलं आहे. आपण जी कथा ऐकतो ना अनेक वेळेला, की मोठ्या मोठ्या शिळा आणल्या, त्याच्यावरती राम लिहिलं आणि त्या राम त्या शिळा टाकल्या पाण्यामध्ये, त्या तरंगायला लागल्या आणि असा सेतू तयार झाला. सेतू असा तयार झालेला नाही वाल्मिकी रामायणात. आता रामाच्या नावाने दगड तरतात हे खरं, कोणतेही दगड तरतील त्याच्यामध्ये शंका नाही. विशेष करून आमच्यासारखे दगड तर तरतीलच, पण प्रत्यक्षात सेतू बंधन झालेला आहे. आणि त्याचं वर्णन असं केलेलं आहे वाल्मिकी रामायणामध्ये, हस्ती मात्रान महाकायः पाषाणाश्च महाबला पर्वतांश्च समुत्पाट्य यंत्रैः परिवह्यति. म्हणजे आता जसे हे क्रेन वगैरे आहे की नाही जेसीबी, तशा यंत्राने सगळं वाहून आणलेलं आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने सेतू बांधन झाले नलाच्या ह्याच्या. आणि ते सुद्धा जशी आर्मीचं काम करते ना, आर्मीच आहे रामाची. किती रेकॉर्ड दिवसामध्ये पूल तयार झाले. 5 दिवसामध्ये पूल एवढा 100 होता. लक्षावधी मारणार आहे. सगळी साधनं घेतलेली. तिकडे रावणाला त्याच्या खबर घेत होते. रावण अगोदर तर तिथं कोणी पोहोचणार नाही, पूल बांधू शकणारच नाही. जसं जसं पूल तयार व्हायला तर रावण तिकडे चिंता झाले, पूल करतात. नुसता पूल तयार झाला नाही, पोहोचले सगळे एके दिवशी लंकेमध्ये. आणि मग शेवटचा प्रयत्न म्हणून त्या अंगदाला पुन्हा पाठवलं. त्या अंगदाला पिचवायचा प्रयत्न केला, जसे आपले शरद पवार करतात. रावणच आहेत ते सगळे.
अंगद म्हणाला, कारण अंगद हा वालीचा मुलगा आहे. रावण म्हणाला की अरे तुझे वडील आणि मी मित्र होतो. ते म्हणलं तसं काही नाही, आता मी रामाचा दास आहे, आता मी रामाचा दास आहे. असे दादा राहिले पाहिजेत आपल्याकडे. किती म्हणलं तर ते राजकारण कुठेतरी येतच बघा सगळं. कारण त्याच्याशिवाय जीवन नाही हो. आपण किती जरी म्हणलं तर रोजच्या जीवनामध्ये ते आपलं आहे. अंगदाची शिष्टाई काय झाली, फेल गेलेली आहे. आणि शेवटी मग युद्ध सुरू झालेलं आहे. युद्धामध्ये पहिल्या दिवशी फक्त एकदा रावणार होता, त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी मध्यंतरी इंद्रजिताचा म्हणजे माहिती आहे, हे जो प्रसंग घडलेला आहे ना, द्रोणागिरी आणण्याचा किंवा संजीवनी आणण्याचा रामायणामध्ये दोनदा घडलेला आपल्याला एकदा सगळ्या वानर सैन्याला सगळं मूर्छित करून टाकलं. संपूर्ण राम लक्ष्मण सगट 2-3 लोक इकडे तिकडे कुठेतरी बाहेर होते म्हणून ते वाचले होते. त्यापैकी हनुमंत होता आणि जांबवंत होता आणि विभीषण सुग्रीव. सगळे वानर सेना मूर्छित होऊन पडलेली आहे. जेव्हा जांबवंताने हे बघतात ते सगळे पहिल्यांदा म्हणतात हनुमान कुठे, हनुमान कुठे. आता सुग्रीव हे म्हणतात की तुम्ही रामाची चौकशी करत नाही, कुणाची चौकशी करत नाही, हनुमंताची चौकशी करताय. हे काय म्हणाला जांबवंत, हनुमान आहेत तर सगळे सेफ आहेत. हे हनुमान आहेत, हनुमान आहेत तर सगळे सेफ आहेत. आपण पण एक आहे तो हनुमान आपल्याकडे, आपल्या बाजूने हनुमान करून घेतलं पाहिजे. मग ते हनुमंताला सांगितलं, त्याने ते परत येणं संजीवनी आणली. यावेळेला पर्वत नाही आणला, संजीवनी आणली. पुढच्या वेळेला मात्र जेव्हा शक्ती लागली तेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली की कोणती न्यावी, पर्वत आणले. त्यावेळेस सुद्धा ह्या रामायणामध्ये प्रभूंनी हनुमंताला एकूण 3 वेळा असं आलिंगनामध्ये घेतलं आहे. पहिली वेळ ती जेव्हा सीतेची बातमी आणली ती, दुसरी वेळ जेव्हा लक्ष्मणाला प्राणदान दिलं, त्याच्या वडिलांनी त्या हनुमान चालीसा बघा, तुम मम प्रिय भरतही समभाय. लक्ष्मणाचं प्राण वाचवले, पण तुलसीदास काय म्हणताय, तुम मम म्हणजे राम म्हणताय की तुम्हाला भरतासारखा, म्हणजे भरत सुद्धा किती प्रिय आहे बघा. लक्ष्मण हा भरताचा रामाचा बहिस्तर प्राण असला तसा भरत सुद्धा भरतात आणि रामाचं एक प्रेम विलक्षण. 14 वर्ष वलकल, हे वनात आहे, तो वनात नसून सुद्धा वलकल नसून वनावासाचं जीवन झालं. काय भरत आहे, एक चारित्र रामायणातलं असतं. युद्ध झालं शेवटपर्यंत. आता मला वेळ नसता, मी आणखी मी उड्डाण करतोय. युद्ध 67 दिवस युद्ध चाललेलं आहे. शेवटच्या दिवशी मी म्हटल्याप्रमाणे अगस्ती मुनी हे लंकेत पोहोचलेले आहेत. प्रभू रामचंद्रांकडनं त्यांनी आदित्य हृदयाचा पाठ करून घेतलेला आहे आणि त्यांनी दिलेल्या बाणाने रावणाचा वध झालेला आहे. रावणाचा वध झाल्यानंतर आणि मध्यंतरी सगळ्या ह्या अनेक घटना लंकेत घडलेल्या आहेत. विभीषण म्हणतात की आता तुम्ही थांबा इथेच, आता वनवासाची मुदत संपायची वेळ आलेली आहे. भरत माझी तिकडे वाट बघत असेल, भरत माझी तिकडे वाट बघत असेल. विभीषणाला सांगितलं हे जे पुष्पक विमान आहे त्याची व्यवस्था कर, आम्हाला ताबडतोब तिकडे लंकेत आपला अयोध्येला पोहोचला पाहिजे. मी 1 दिवस जरी उशिरा गेलो तर त्या भरतांनी काय केली आहे, प्रतिज्ञा केली आहे की माझं जीवन मी अग्नीमध्ये संपून टाकेन. विमानाने सगळे निघालेले तिथे सगळी वानर सेना त्या संजीवनीने सगळी पुन्हा एकही नो कॅज्युअलिटी. रावणाचं पूल खलास झालं, यांचा एक वानर, सगळे वानर जिवंत, सगळे घरी आपापल्या परिवारात पोहोचणार आहेत. तिथे प्रत्येकाला वाटत मी कसा पोचतो, तर सगळे वर पोहोचतो. रामकृपा आहे, रामकृपा, हनुमंत कृपा आहे. सगळ्यांना घेऊन गेले. ते पुष्पक विमान मध्ये काय आहे आपल्याला माहित नाही. एवढी सगळे वानर सेना, राम लक्ष्मण विभीषण सुग्रीव हनुमान सगळे निघालेले अयोध्येकडे निघालेले आहेत. आणि अयोध्येकडे निघाल्यानंतर तिथं पोहोचलेले आहेत. मध्यंतरी जो प्रसंग घडला आहे तो सांगत नाही आता, परत वेळ जाईल त्याच्यामध्ये. अयोध्येत पोहोचलेले आहेत. अयोध्येत पोहोचल्यानंतर तो राज्याभिषेक झालेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर सगळ्यांना ज्यांनी मदत केली वनवासाच्या काळामध्ये प्रभूंनी सगळ्यांना काय केलेलं आहे, भेट दिली, नजराणे दिले आहेत. सगळ्यांना सगळं देत आहेत. सीता म्हणते ह्याला काही तर द्या, ह्याला काही तर द्या, हनुमानाला काही तर म्हणजे काम. कारण प्रभूंना माहिती याला काय देऊ काय, मग मी देऊ का, दे म्हणजे. मग तिने ती गळ्यातली माळा केली.
गळ्यातली माळा घातली. हनुमंताला बोलावलं, हनुमंताला मातेने बोलवलंय आणि आपल्या गळ्यातली माळा घालून घातल्या. हनुमंताला एवढं कौतुक. आपण जी कथा ऐकतो ना, ते बाजूला गेले आणि एक एक मुनी आणि एक एक दाताने फोडून काढला. आणि आज राम आहे का बघितलं नाही. हनुमान एवढे चाइल्डिश नव्हते, बुद्धिमत्ता. सगळीकडे राम आहे, त्यांना माहिती आहे. आधी मुखात त्यांचं नाम आहे, सगळीकडे राम आहे. ही कथा भावभक्ती म्हणून ठीक आहे, तसं नाही घडलं. सगळी ती जे घातलेले माळा सगळ्या काय केले, राज्यसभेत फिरतात कौतुकाने, मातेने मला दिले, मातेने मला दिले. शेवटी परत रामाकडे आले. राम म्हणतात मी तुला काय देऊ रे, काय देऊ तुला, काहीच देऊ शकत नाही. अरे तुझ्या एकेका उपकारासाठी माझे पंचप्राण दिले तरी कमी येत. वाल्मिकी रामाने फार सुंदर वचन आहे. एकैकारस्य उपकारस्य प्राणाम दास्याय मिदय कपे शेषाणाम उपकाराणाम भवान ऋणिनो भय. एका उपकारासाठी पंचप्राण दिले, बाकीच्या उपकाराचं करू काय. किती उपकार आहेत ते माझ्या वंशावरती, माझ्यावरती, माझ्या कुळावरती. कसे फेडू म्हणजे मी फेडूच शकत नाही. मी आणि माझं वंश, माझं कुळ, आम्ही कायम तुझ्या ऋणात राहू. हनुमंताच्या ऋणात राहायला सांगितलं हनुमंताने, प्रभूंनी. आणि मग आलिंगन दिलं पुन्हा एकदा हनुमंताला. दुसरं काहीच देऊ शकत नाही. आणि आलिंगनानंतर परत बाहेर आल्यानंतर तरी पण तू माग म्हणल्यानंतर प्रभू हनुमंताने काय मागितलंय, प्रभू माझा एकच वर द्यावा. ही त्याला रामायणामध्ये शेवटचं गाणं बघा. तेव्हा मला सतत तुमचं नाव गाणार मिळू दे, रामायण सतत ऐकायला मिळू दे, हीच माझी इच्छा म्हणे. आणि सतत ऐकायला मिळू दे म्हणजे प्रभू रामचंद्रांनी त्यांना वरदान देऊन टाकलं की तुझं चिरंजीव राहशील, चिरंजीव राहशील. सतत जिथे जिथे रामायण असेल तिथे हनुमानच आहे. हनुमान गीतेमध्ये आहेतच. आणि रामायणाच्या वेळेला त्यांच्यासाठी असं ठेवलं जातं, प्रभू हनुमान येऊन बसतील असं. प्रभूंच्या कृपेने हनुमान चिरंजीव झालेले, प्रभूंच्या कृपेने चिरंजीव झालेले. ते तेव्हाही होते, सगळ्या युगामध्ये आजही आहेत, इथेही आहेत. ते स्मृतुगामी आहे, दत्तात्रयासारखे. दत्तात्रयासारखे ते स्मृतुगामी म्हणजे स्मरण करा, ते हजर आहेत. आणि तुम्ही त्यांची भक्ती करा. सुरुवातीला सांगितलं, हनुमान कथा ज्या ठिकाणी होते त्या स्थानाचं वैभव वाढतं. हनुमान कथा ऐकणाऱ्यांचं सगळ्यात आपदा दूर होतात. आयुर लक्ष्मी निवेद दत्ते तस्य नश्यांती उपद्रवा. यांना कुणाला हनुमान कथा आपल्या घरी, आपल्या सोसायटीत, आपल्या मंडळात, आपल्या मंदिरात व्हावी अशी इच्छा वाटत असेल तरी मला संपर्क करा. हनुमान कथेच्या माध्यमातून हनुमंताचे गुण सगळ्यांना जावेत. हनुमंताच्या ह्या सगळ्या ज्या संकटमोचन आणि सगळ्याची त्यांची कृपा आहे ती सगळ्यांवर व्हावी. याच्यासाठीच मला असं वाटतं की मी सगळीकडे जायचं आहे. माझं जे उर्वरित आयुष्य आहे हनुमंताचे गुण सगळीकडे जावे, तेवढ्यासाठीच मला हनुमंताने जीवन ठेवलं असं मला वाटतं. हनुमंताची कृपा सगळ्यावरती, आपल्यावरती अशीच बरसत राहो, अशी हनुमंताच्या चरणी प्रार्थना करूया. आपण सगळे गेली 4 दिवस हनुमान कथा एवढ्या श्रद्धेने, भक्तेने, तेच तर हनुमंतांना हवे. आपण ऐकली ही कथा या ठिकाणी 4 दिवस आयोजित केली, त्याबद्दल स्वामींच्या घर आणि ह्या माधवीताईंचे मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. स्वामींना वंदन करतो, हनुमंताला वंदन करूया आणि आपण भीमरूपी म्हणूया, आरती करूया आणि आजची कथा संपन्न होईल. हनुमान भगवान की भीमरूपी वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सौख्यकारी दुःखहारी वैष्णवदायका दीनानाथारी रूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता भव्य सेंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका मजागे उचली वाहो काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती वै ब्रह्मांड नायिनी नेणू आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा मृगुटी उच्चते मुरळे माता किरीटी कुंडलेवरी सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिणी नागरा प्रकारे पर्वता ऐसा कपडांग पाहता मोठे
कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटी लावळे आणि रामागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुलनानसे अनुवासो ब्रह्मांडा दयासी तुलना कोठे मेरु मंदार कुठे ब्रह्मांडा होते वेडे वज्रपुच्छे हलवुषे तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदले शून्य मंडळा तपेत संबंधादी नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हेदरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बली दृढदेवो निसंदेहो संख्या चंद्रकळागुणे रामदासी अग्रगणु कपिकुळासी मंडळ रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती बजरंग बली की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ. प्रभू रामचंद्र आणि हनुमंत अयोध्येत पुजलेले जातात. आता काल गोपटे आले होते बघा इथे आपल्याला